श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। काल आपण पाहत होतो भगवान व्यास पद्मपुराणामधून या भागवत ग्रंथाचा महिमा गातात. काल आपण शेवट केला. नारद महर्षी ब्रह्मदेवांना या पृथ्वीचं वर्णन करून सांगतात की सर्व ठिकाणी संचार केल्यानंतर नारदांना समजलं, जाणीव झाली की या विश्वामध्ये कुठंही सुख आणि शांती नाही आणि याचा उपाय आपल्याच पित्याला ब्रह्मदेवांना विचारल्यानंतर ब्रह्मदेव सांगतात की हे पुत्रा, यथा हरौ भगवती नृणां भक्तिर्भविष्यति. या संपूर्ण पृथ्वीतलावर अतिशय दुर्लभ असणारी जी मनुष्य जात, हा दुर्लभ असणारा मनुष्य जन्म अतिशय दुर्लभ असणारं हे मनुष्य शरीर यामध्ये आल्यानंतर या भगवंताच्या विषयी असणारा भक्तीचा भावच या संसार सागरामधून मनुष्याला तारू शकेल. आणि म्हणून सर्व साधक आपण या अध्यात्म मार्गामध्ये प्रवेश करतो. निमित्त काहीही असेल, साधना करण्याचा प्रत्येक साधक आपापल्या परीनं प्रयत्नही करतो. जसं भगवान नवविधा भक्ती सांगतात, श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम वगैरेदी सर्व असणाऱ्या ज्या साधना पण वर्षानुवर्ष करूनही साधना आपण शरीरानं करतोय, कदाचित मुखानं नामाचा जप करतोय, पण या सर्व अध्यात्म मार्गामध्ये जर अनुभव आला नाही, या शब्दांच्या माग असणारा गूढार्थ समजला नाही, तर साधनेमध्ये प्रगतीही होत नाही, किंबहुना साधनेला योग्य दिशा आणि गतीही मिळत नाही. आणि म्हणून फार सुंदर या ठिकाणी सांगतात, नारद महर्षींना आदेश दिलाय, सर्वात्मनी अखिलाधारे इति संकल्प्य वर्णय. या साधकानं जे काही आपण साधना करू ती करत असताना संकल्प हा नितांत आवश्यक आहे.
जसं धार्मिक कर्मामध्ये सुद्धा गुरुजी आपल्याकडून पहिल्यांदा काय करतात, साधा सत्यनारायणाची पूजा जरी करायची असेल, आता अधिक मास आहे, दान जरी करायचं असेल तरी आम्ही संकल्प सोडतो, कारण संकल्पामध्ये या शक्ती आणि सामर्थ्य आहे. आणि म्हणून साधनेचा सुद्धा संकल्प आवश्यक आहे. दुर्दैवानं व्यावहारिक भौतिक जीवन जगत असताना आम्ही बाकी सगळे संकल्प करतो. घरामध्ये धार्मिक कर्मापासून अगदी पार्टीला जाण्यापर्यंतचे सगळे संकल्प करून ते पूर्णही करतो, पण साधनेचा संकल्प हा कधीही दृढ आणि निश्चित नसतो. आणि म्हणून आदेश दिलाय नारद महर्षींना, संकल्प्य वर्णय, तू संकल्प कर आणि या भागवताचं 7 दिवस विधीपूर्वक श्रवण कर. ती कथा या महात्म्यामध्ये येते. श्रीमद भागवताचं महात्म्य ज्यावेळेस प्रारंभ होतं, पद्मपुराणामध्ये 5 अध्याय आहेत. त्याचा प्रारंभ भगवान व्यास करतात. काल आपण सुरुवात केली होती. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. या पहिल्या श्लोकामधून मंगलाचरण केलं, भगवंताचं आवाहन आणि स्मरण केलं, कारण आमची संस्कृती आहे, आमची परंपरा आहे, कोणत्याही कार्याचा प्रारंभ, मध्य आणि शेवट मंगलकारक केला जातो. आणि म्हणून सच्चिदानंद रूपाय या शब्दामधूनच परब्रह्माचं स्मरण करून या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. आणि असं आवाहन मंगलाचरण करून या ठिकाणी प्रारंभ करतात. शौनकादी मुनी सूतांना प्रश्न विचारतात. सूत हे भगवान व्यासांचे शिष्य, ज्यांनी प्रत्यक्ष व्यासांच्या मुखामधून 18 महापुराणांचं श्रवण केलं. आणि असे हे सूत यांना हे शौनकादी ऋषी विचारतात की हे सूतांनो, इह घोरे कलौ प्रायः जीवः चासुरतां गतः क्लेशाक्रान्तस्य तस्यैव शोधने किं परायणम. की आज हे घोर कलियुग प्रारंभ झालेला आहे आणि या कलियुगामध्ये हा जो जीव आहे त्यामध्येही प्रामुख्यानं स्वतःला माणूस म्हणून घेणारा जो जीव, म्हणजे आम्ही सगळी माणसं ही जवळजवळ असुरतां गताः. शब्द समजले असतील. असुर भावाला म्हणजे आहेत आम्ही माणसं, पण मनामधून आम्ही राक्षस, म्हणजे आतली असणारी राक्षसी आणि असुरी प्रवृत्ती. भगवान 16व्या अध्यायामध्ये दैवासुर संपद्विभाग योग सांगतात. असुरी गुणांचं वर्णन करतात. 4थ्या श्लोकामधून प्रारंभ करतात तर शेवटपर्यंत असुरी गुण आहेत आणि दैवी गुण फक्त पहिले 3 श्लोक आहेत. आपल्याला पाठ आहेत. अमानित्वम अदंबित्वम एवढे 3 श्लोक आणि नंतर भगवान प्रारंभ करतात दंभो दर्पो विमानश्च क्रोध पारुष्यमेवच. इथून तर शेवटपर्यंत त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभ. असे हे सगळे असुरी गुण या कलियुगामध्ये या असुरी गुणांचा प्रभाव अधिक आहे. आणि म्हणूनच प्रायः बहुतांशी लोक या कलियुगामध्ये क्लेशाक्रांतस्य तस्यैव, क्लेशांनी आक्रांत झालेले आहे. आपल्या चेहऱ्यावरूनच समोरच्याला समजतं की याच्या डोक्यामध्ये अनेक क्लेश आहेत, अनेक दुःख, यातना, नैराश्य आहे, भयंकर अस्वस्थता आणि उद्विग्नता आहे.
असा एकही दिवस उजाडत नाही की ज्या दिवशी आपल्याला एकही समस्या नाही. काहीच मोठी समस्या नसेल तर माणूस छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा समस्या बनवतो. आणि तुमच्या समस्या काय? आज बाईच आली नाही. कॉमन समस्या आहे की अशी छोटी जरी प्रसंग असेल, मोठा प्रसंग घडला नाही तर आम्ही छोटे प्रसंग सुद्धा आमच्यासाठी समस्या बनतात. आणि म्हणून शब्द वापरलाय क्लेशाक्रांतस्य तस्यैव. अनेक क्लेश आहेत. अशा या माणसाची शुद्धी शोधने किं परायणम. अशा आमच्यासारख्या माणसांची शुद्धी व्हायची असेल तर या कलियुगात साधन काय आहे? हे भयंकर घोर कलियुग आहे. आणि म्हणून याला सूत हसून उत्तर देतात की बाबा रे, या कलियुगामध्ये भगवंताचं नाम किंवा दुसरं एकच साधन सांगितलंय आणि तो म्हणजे सत्संग. आणि याचा महिमा या ठिकाणी गातात आणि सांगतात, श्रीमद भागवताचं तू प्रथम श्रवण कर आणि ते श्रवण केलंस की भगवंताचं सगुण साकार रूप तुला समजेल. त्याच्या अवतार कथा आणि लीला यांचं सहजच स्मरण आणि चिंतन होईल. आणि याच्या चिंतनानंच हा जो क्लेशाक्रांत झालेला जो मनुष्य, त्याच्या मनाला शुद्ध असणारी शांती मिळू शकेल. आणि म्हणून सांगतात, जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभे. मग तुम्ही लगेच म्हणाल एवढाच साधा उपाय असेल, लगेच तुम्ही गुगलवर सर्च माराल, भागवत ग्रंथ काढाल आणि लगेच तौलनिका अभ्यास कराल. आपण तर पुण्याचे लोक आहोत, संस्कृत येत असेल, आपण सगळा तौलनिक आणि शाब्दिक असणारा अभ्यास करू. पण शास्त्रकार सांगतात जन्मांतरे भवेत पुण्यम. म्हटलं तर भागवत गल्ली गल्लीत चालू आहे, तसं सोपं आहे. पण शुद्ध भागवत कथा श्रवण करणं, भागवताचा पुराणांचा अभ्यास सांगितला नाहीये, पुराणांचं श्रवण सांगितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात हे श्रवणही सहजासहजी मिळत नाही. जन्मांतरे भवेत पुण्यम. जन्मजन्मांचं पुण्य ज्या वेळेस फलद्रूप होईल त्यावेळेस ही शुद्ध असणारी भागवत कथा आम्हाला श्रवण करायला मिळेल. म्हणून फार सुंदर या ठिकाणी कथा सांगितली आहे. असं म्हणे शुकदेव. पुढच्या पहिल्या स्कंदामध्ये प्रारंभ करताना कथा येते. परीक्षित प्रश्न विचारतो आणि शुकदेव हे महाभागवत या परीक्षिताला सांगायला ज्यावेळेस प्रारंभ करतात आणि ही वार्ता स्वर्गातल्या देवांना समजते की आता पृथ्वी तलावर गंगेच्या काठी हा परीक्षित राजा बसलेला आहे आणि शुकब्रह्म स्वतःच या परीक्षिताला ही भागवत कथा सांगणार आहेत. इतका सुवर्ण योग आहे म्हटल्यानंतर सगळे देव विचार करतात आणि सगळे देव एकत्र अमृताचा कलश हातात घेऊन या पृथ्वी तलावर येतात. प्रसंग सांगितलाय. शुकब्रह्मांच्या समोर येतात आणि शुकब्रह्मांना विनंती प्रार्थना करतात की हे ब्रह्मन, आपण आता भागवतामृत या ठिकाणी कथन करणार आहात, तेव्हा असं करा, इथं सांगायच्या ऐवजी ही कथा कुठं सांगा. आम्ही हा अमृत कलश त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला देतो, पण ही भागवताचं जे अमृत आहे ते मात्र तुम्ही इथं न सांगता आम्हाला वर सांगावं. शुकब्रह्म क्षणभर विचार करतात. यांनी भागवताची तुलना कशाशी केली आहे? अमृताची केलेली आहे. आणि केल्याबरोबर शुकब्रह्म सांगतात की भागवतामृत आणि हे अमृत याची तुम्ही तुलना केली खरं,
पण ही अतिशय चुकीची तुलना आहे. तुमचं ते स्वर्गामधलं जे अमृत आहे ते माणसाला एका जन्मामधून वाचवेल, पण हे भागवत रूपी जे अमृत आहे ते जन्मजन्मांच्या या सगळ्या चक्रामधूनच या जीवाला मुक्त करतं. आणि म्हणून ते वरचं अमृत आणि भागवत रूपी अमृत याची तुलना होऊ शकत नाही. मी तुम्हाला या अमृताचा एक थेंबही देणार नाही. तुम्ही जसे आलात तसे तुमचं अमृत कलश घेऊन पुन्हा वर निघून जावं. आणि म्हणून भागवतकार सांगतात, ही वार्ता श्रीमद भागवती वार्ता सुराणाम अपि दुर्लभा. देवांना सुद्धा जी अतिशय दुर्लभ आहे ती या सगळ्या संतांच्यामुळं या भारतवर्षामध्ये या पृथ्वी तलावर आम्हाला मात्र अतिशय सुलभ आहे. आणि असा हा भागवताचं या पुराणाचं श्रवणाचं दुर्लभत्व सांगून या ठिकाणी कथा प्रारंभ होते. एकदा असेच सनकादी मुनी नारद महर्षी या दोघांची भेट होते. सनकादी मुनी नारद महर्षींना पुन्हा तोच प्रश्न विचारतात की हे मुने, आपल्या चेहऱ्यावर एवढी अस्वस्थता आणि उदासीनता, असं दुःखाचं सावट का बरं दिसतंय? त्यावेळेस नारद महर्षी जसं ब्रह्मदेवांना सांगितलं तसंच सनकादी मुनींना सांगतात की हे मुनीश्वरांनो, या पृथ्वी तलावर मी सर्वत्र संचार केला आणि सर्वत्र संचार केल्यानंतर मला जाणीव झाली की या पृथ्वी तलावर बाकी सगळं आहे. माणसं युगायुगांच्या नुसार खूप बहिरंगानं प्रगती करत आहेत. समृद्धी आहे, ऐश्वर्य आहे, भरभराट आहे, माणसं आहेत, सत्ता आहे, सगळे उपभोग आहेत, पण शांतीचा मात्र अतिशय अभाव आहे. आणि असंच या ठिकाणी फिरता 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 मी यमुनेच्या किनाऱ्यावर गेलो. आणि यमुनेच्या किनाऱ्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी वृंदावनामध्ये गेल्यावर मला एक आश्चर्य दिसलं. नारद महर्षी वर्णन करतात, तत्राश्चर्यं मया दृष्टं श्रूयतां तन् मुनीश्वराः. वृंदावनामध्ये जे मला आश्चर्य दिसलं ते तुम्हाला मी सांगतो, ते तुम्ही ऐकावं. एका तु तरुणी तत्र निषण्णा खिन्न मानसा. त्या वृंदावनामध्ये एका ठिकाणी एक अतिशय तरुण असणारी स्त्री, दिसायला अतिशय सुंदर, अतिशय यौवन संपन्न असणारी, आणि ती एके ठिकाणी निषण्णा खिन्न मानसा, अतिशय दुःखी मनानं बसलेली होती. मी आश्चर्यानं तिच्याकडं पाहिलं, जवळ गेलो. त्यावेळेस मला समजलं की ती तर दुःखी आहेच, पण तिच्या मांडीवर तिच्या जवळ 2 वृद्ध पुरुष झोपलेले आहे. आणि असं पाहिल्यानंतर उत्सुकतेनं मी तिच्या जवळ गेलो की हिच्या दुःखाचं कारण काय आहे. मला ही जिज्ञासा वाटली. आणि हे 2 वृद्ध पुरुष तिच्या जवळ जे झोपलेले आहेत ते कोण आहेत? आणि म्हणून मी जवळ जाऊन तिला पाहिलं. त्यावेळेस ती सुंदर असणारी, तरुण असणारी स्त्री शोधत होती की माझं कोणी रक्षण करेल का, मला माझ्या दुःखामधून कोणी बाहेर काढेल का. आणि तेवढ्यात नारद महर्षी तिच्याजवळ जातात. नारदांच्या दर्शनानंच तिला अत्यानंद होतो. भयंकर काळामध्ये कोणा साधू पुरुषाचं जर दर्शन झालं तर तुम्ही पहा, प्रॉब्लेम जरी असेल तरी केवळ दर्शनानंच आमच्या मनाला थोडीशी शांती मिळते. संतांच्या बाबतीत तर सांगितलंय, नारदः अमोघ दर्शनः. नारदांचं दर्शन हेच अमोघ आहे. संतांचं दर्शन कधीच व्यर्थ जात नाही. म्हणून तरी शास्त्रकार सांगतात, साधूनां दर्शनं पुण्यं तीर्थभूता हि साधवः.
आमच्या या संपूर्ण पृथ्वीतलावर अशा साधू संतांचं दर्शन हे अतिशय दुर्लभ आहे. याचं कारणही सांगतात, साधू पुरुष तीर्थभूताही साधवा. ते स्वतःच तीर्थ स्वरूप असतात आणि म्हणून अशा साधूजनांचा निवास जिथं असतो ते स्थानच काय होतं? तीर्थस्वरूप होतं. नवे नवे तीर्थ आणि साधू यांच्यामध्येही श्रेष्ठ असेल तर साधू पुरुषाचं दर्शन श्रेष्ठ आहे. का बरं? कारण सांगतात, कालेन फलते तीर्थम सद्य साधू समागम. तीर्थयात्रेला जातात लोक. ही तीर्थयात्रा झाली दुसरी झाली तिसरी. आपण सगळीकडे जातोय, एक एक स्नान डुबकी मारतोय आणि पुण्य गोळा करतो. या तीर्थाचं फळ काही काळानं मिळेल, कदाचित पुढच्या जन्मीही मिळेल, पण साधू समागमाचं, या साधूंच्या दर्शनाचं फळ मात्र त्याच क्षणी. तुम्ही पहा, तुम्ही दर्शन घ्या, त्या सत्संगामध्ये जा. जोपर्यंत तुम्ही त्या संघामध्ये आहात तोपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये निरतिशय असणारी शांती आणि प्रसन्नता अनुभवायला येते. आणि म्हणून ही तरुण स्त्री म्हणते की हे महर्षे, आपलं दर्शन मला माझ्या मोठ्या भाग्यानं झालेलं आहे आणि आपलं दर्शन कधीच व्यर्थ जात नाही, असं मी सत्संगाचा महिमा श्रवण केलेला आहे आणि म्हणून कृपा करून माझ्या चिंतेचं निवारण आपण करावं. नारद महर्षींना आणखीन उत्सुकता वाटते आणि ते जवळ जाऊन विचारतात की हे माते, तुझ्या दुःखाचं कारण तरी मला सांग. असं काय झालंय की ज्यामुळं तू दुःखी आहेस? त्यावेळेस ही स्त्री सांगते, तू कोण आहेस? चौकशी करतात, परिचय विचारतात. त्यावेळेस ही स्त्री सांगते की हे महर्षे, माझं नाव भक्ती आहे आणि या कळी काळाच्या प्रभावानं मी भयंकर व्यथित झालेली आहे. जे मी या पृथ्वीतलावर सगळं दृश्य पाहते, हा सगळा अधर्म पाहून माझं मन व्यथित झालंय. आणि दुसरं दुःखाचं कारण म्हणजे हे जे 2 वृद्ध पुरुष तुम्हाला दिसत आहेत माझ्याजवळ, हे 2 माझे स्वतःचे पुत्र आहे. एकाचं नाव आहे ज्ञान आणि दुसऱ्याचं नाव आहे वैराग्य. आणि अकालीच या कलियुगाच्या प्रभावामुळं, या कालगतीमुळं हे वृद्ध झालेले आहेत आणि म्हणूनच मला त्यांच्याकडं पाहूनही अतीव दुःख होत आहे. भागवतकार या ठिकाणी फार सुंदर सांगतात. या ठिकाणी भक्ती स्वतःचं चरित्र सांगते, नावच तिचं भक्ती असं आहे. ती सांगते की महर्षे, उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता. मी जन्माला आले ती द्रविड देशामध्ये, कर्नाटक राज्यामध्ये. या भक्तीचं म्हणजे माझं वर्धन झालं. क्वचित क्वचित महाराष्ट्रे. समजलं तुम्हाला? गुर्जरे जीर्णताम गता. आणि कलियुगाच्या प्रभावानं क्रमानं मी हळूहळू इतकी जर्जर झालेली आहे. कलियुगामध्ये बाह्य गोष्टींनाच प्राधान्य आहे, पण माणसानं आतला प्रेमाचा, भक्तीचा शुद्ध भाव मात्र कुठंतरी हरवलेला आहे. इतकंच नव्हे, मी वृंदावनामध्ये आले आणि इथं येता क्षणीच मला मात्र पुन्हा एकदा सौंदर्य प्राप्त झालं. पण इथं येऊनही माझे जे 2 मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य, यांना मात्र पुन्हा पूर्वावस्था प्राप्त झाली नाही आणि ते असेच निश्चित पडलेले आहेत. माझ्या पुढेही प्रश्न आहे की अकाली यांना वृद्धत्व कसं काय प्राप्त झालं? माझाच हा प्रश्न आहे. कृपा करून हे महर्षे, आपण हे जर जाणत असाल तर माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत आणि माझं हे दुःख आपण निवारण करावं. कोणता उपाय आहे? त्यावेळेस नारद महर्षी या भक्तीला उत्तर देतात आणि सांगतात की हे भक्ती,
ही तुझी जी 2 मुलं दिसतायत, ज्ञान आणि वैराग्य नावच ठेवलेलं आहे. कलियुगाच्या प्रभावामुळंच हे वृद्ध झालेले आहेत. याचं कारण या युगामध्ये सदाचार असेल, आचार धर्म असतील, न्याय असेल, नीती असेल, भगवंताची भक्ती असेल, आस्तिकता असेल, दान असेल, त्याग असेल, सेवा असेल, समर्पण असेल, साधना असेल, या सगळ्याच सद्गुणांचा ऱ्हास झालेला आहे. माणूस आहे एक, पण बाहेरून दाखवतो मात्र भिन्न. या कलियुगात पाखंडी लोक अधिक आहेत, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये भाव असेलच असं सांगता येत नाही. आणि म्हणूनच या सगळ्याचा प्रभाव तुमच्यावर पडल्यामुळंच हळूहळू काळाच्या ओघात ज्ञान आणि वैराग्य वृद्ध झाले. म्हणून तरी तुम्ही बघा, सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग या 4 युगांची मीमांसा जर केली तर सत्ययुगामध्ये असणारे सगळे जे सद्धर्म आहेत त्यांचा क्रमाक्रमानं ऱ्हास होतो. आणि कलियुगामध्ये याची परिसीमा होते आणि या सगळ्याचं रूपांतर, याचं फलश्रुती म्हणजेच आजची असणारी सगळी सामाजिक स्थिती. खोटं असेल, असत्य भाषण असेल, व्यभिचार असेल, भ्रष्टाचार असेल, माणूस या सगळ्या जे करू नये. आमचे वेद आदेश देतात, बाबा रे, हिंसाम न कुर्यात, कलजम न बक्षयेत, सुराम न पिबेत, अशा अनेक आज्ञा दिलेल्या आहेत. काय करू नये हे वेद सांगतात, पण आजचा माणूस जे करू नये याच कर्मांच्या मध्ये प्रवृत्त होतो. इतकंच नव्हे, आमचे वेद काय करावं याचाही आदेश देतात. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. पण दुर्दैवानं आज आमचीच मुलं आईवडिलांनाच कुठं टाकतायत? तुम्हाला माहिती आहे, वृद्धाश्रमात टाकतायत. माणसं एकाकी जगतायत. याचा अर्थच या कलियुगामध्ये माणूस जे करू नये ते करतोय आणि जे केलं पाहिजे त्या सदाचाराचाच त्याग झालेला आहे. इतकंच नव्हे, या कलियुगात शुद्ध ज्ञान सांगणाराही दुर्मिळ आहे आणि ऐकणारा श्रोता सुद्धा दुर्मिळ आहे. खरोखरच हे गुह्य जीव ब्रह्मैक्य ज्ञान आपण असं म्हणतो, खरं असणारं जे ज्ञान, कारण ज्ञान याचा अर्थ केवळ शाब्दिक ज्ञान नव्हे. पुढे स्वतःच भगवान व्यास सांगतील आणि म्हणून या ठिकाणी सांगतात की ज्ञानालाही वृद्धत्व आलंय आणि या कलियुगामध्ये दुर्दैवानं वैराग्य कुठंच दिसत नाही. कारण केवळ वस्त्र बदलणं, रंग बदलणं म्हणजे वैराग्य नव्हे, तर वैराग्य ही अंतःकरणाची अशी एक वृत्ती आहे की ज्या ठिकाणी खरोखरच सगळ्याचा त्याग होतो. केवळ म्हणण्यासाठी नव्हे, आम्ही शब्द वापरतो कनक कांचन कामिनीचा त्याग. तुम्ही शब्दशास्त्रामध्ये ऐकलेत, स्रक चंदन वनितादी यांचा त्याग, पण खरोखरच त्याग काय? म्हणून एकदा ठाकूरांचं चरित्र वाचा. कनक कांचन कामिनी यांचा त्याग म्हणजे काय? ठाकूरांनी स्वतःच्या आचरणामधून दाखवून दिलंय केवढा त्याग. आणि म्हणून या कलियुगामध्ये ज्ञान आणि वैराग्य प्रखर असणारी जी विरक्ती आहे, या दोन्हीही गोष्टी अतिशय दुर्मिळ आणि दुर्लभ आहे. भक्ती या ठिकाणी सांगते, नारद महर्षी सांगतात. मग भक्ती पुढचा प्रश्न विचारते की हे महर्षे, कलियुगात ज्ञान आणि वैराग्य हे वृद्ध झाले, पण इथं आल्यावर मला भक्तीला मात्र सौंदर्य प्राप्त झालं, याचं कारण काय? त्याचंही उत्तर नारद महर्षी देतात की हे भक्ती, वृंदावनस्य संयोगात
पुनस्त्वं तरुणी नवा. हा कलियुगाचा प्रभाव नाही आहे, हा वृंदावनाचा या स्थानाचा महिमा आहे. आणि तू वृंदावनामध्ये आलीस, या स्थानामध्ये तुम्ही पहा, खरं तर सगळी स्थानं आहे, पण तुम्ही काही काही स्थानांच्या मध्ये जा, आपल्याला असं होतं की तिथं क्षणभर सुद्धा थांबू नये. भयंकर स्थानं असतात जिथं अखंडपणानं जुगार चालू असेल, वाईट गोष्टी चालू असतील, तिथं आपण साधं क्षणभरही थांबू शकत नाही. आणि याच्या उलट अशा पवित्र स्थानामध्ये या बसा, इथून जावंसं वाटत नाही. इथे लक्षात, स्थान तेच, सगळं तेच, पण त्या स्थानाचा प्रभाव या ठिकाणी सांगतात वृंदावनस्य संयोगा. अगं ज्यावेळेस तू इथं वृंदावनाच्या जवळ आली, वृंदावन हे तर भगवंताचं लीलास्थान आहे, लीला क्षेत्र आहे. द्वापार युगामध्ये भगवंतांनी इथं अवतार घेतला आणि अनेक लीला केल्या. त्यांनी वचन दिलं होतं रामावतारामध्ये की मी वृंदावनामध्ये अनवानी पायानं चालेल. भगवंताची पायधूळ या ठिकाणी पडलेली आहे आणि म्हणून हे स्थान इतकं मंगल आहे, इतकं पवित्र आहे, इतकं शुद्ध आहे. इथं येता क्षणीच अंतःकरणामध्ये भक्तीचा, प्रेमाचा भाव आपोआपच निर्माण होतो. आणि म्हणून तू पुन्हा एकदा तरुण झालीस, सुंदर झाली. आणि म्हणूनच धन्यम वृंदावनम तेन भक्ती नृत्यती यत्रच. अगं तुझ्या सानिध्यामुळे, भक्तीच्या सानिध्यामुळं या वृंदावनाला सुद्धा धन्यता आणि सौंदर्य आणि पावित्र्य प्राप्त होतं. वृंदावन श्रेष्ठ कशामुळं? केवळ तिथं भगवंताचा विग्रह आहे म्हणून श्रेष्ठ नाही, केवळ भगवंताचं ते स्थान आहे म्हणूनही श्रेष्ठ नाही, तर त्या ठिकाणी वृंदावनामध्ये भक्तीचा भाव आहे. ज्या ज्या ठिकाणी भगवंताला सुद्धा तेज कशामुळे येतं? तुम्ही पहा, मूर्ती तर सगळीकडे आहेत, पण एखाद्या मंदिरात जा, तिथले भक्त जर अहोरात्र त्या प्रतिमेचं, त्या विग्रहाचं जर पूजन करत असतील, त्याच्यामध्ये श्रद्धा भाव असेल, वर्षानुवर्ष दीर्घकाळ, मग आपल्या घरातला देव असेल किंवा मंदिरामधला असेल, तुम्ही पहा तो भाव सुद्धा त्या मूर्तीमध्ये आपोआप उतरतो. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात धन्यम वृंदावनम तेन. आणि ही कुणाची कल्पना नाही आहे, ही अंधश्रद्धा नाही आहे. अहो, तुमच्या सुद्धा चेहऱ्यावरचे भाव बदलतात हो. कुणी तुम्हाला रागवलं, अपमान केला तर तुमचा चेहरा पहा, आणि तुमची कुणी स्तुती केली, पहा आपोआप चेहऱ्यामध्ये, अगदी तुम्ही शास्त्रज्ञ सायंटिस्ट असाल तरी सुद्धा भाव बदलतात. तो तर चैतन्य स्वरूप ईश्वर आहे. आणि म्हणून सांगतात या भक्तीच्या सामर्थ्यानं भाव सुद्धा बदलतात, ईश्वराचं स्वरूप बदलतं. आणि म्हणून नारद महर्षी हा महिमा गातात आणि म्हणतात धन्यम वृंदावनम तेन. अगं तुझ्यामुळंच हे वृंदावन धन्य आहे. आणि हे भक्ती या कलियुगामध्ये तुला सांगतो एकमात्र उपाय आहे, कलौ केशव कीर्तना. भगवंताचं नामसंकीर्तन हा एकमात्र उपाय आहे. कारण हे घोर कलियुग, याच्यामध्ये जन्मल्यापासून मरेपर्यंत जर जगायचं असेल, बरं आता जगलं तर, आपल्याला जगलं तर पाहिजेच. कुठपर्यंत? कधी कधी तुम्ही वैतागता आणि म्हणता बास भगवंता आता घेऊन जाता, हे भगवत नाही सोडव. असं जरी आम्ही म्हणालो तरी मरेपर्यंत आपल्याला इथं राहिलंच पाहिजे. आणि राहायचं जर असेल, हे भयंकर असणारं सगळा भवताल आणि परिसर आणि हा व्यवहार, हे भौतिक जग, ही नास्तिकवादी असणारी, भोगवादी असणारी प्रवृत्ती, आणि याच्यामध्ये राहायचं असेल तर केवळ या माणसाला आधार, आश्रय आहे. आणि तो आश्रय म्हणजेच भगवंताचं नामसंकीर्तन. आणि कसं?
निष्काम बुद्धीनं केलेलं कीर्तन. कारण तेही भागवतामध्ये सांगून ठेवलंय. नारद महर्षी किती स्पष्ट सांगावं की अगं हे कलियुग इतकं घोर आहे. या कलियुगात विप्रैही भागवती वार्ता, गृहे गृहे वने वने. संस्कृत समजलं असेल तुम्हाला. या कलियुगात द्वापार युगात थोड्या कमी कथा झाल्या असतील भागवताच्या, एवढ्या कथा कलियुगामध्ये चाललेल्या आहेत. कुठं? गृहे गृहे, घराघरामध्ये आणि वनावनामध्ये, गल्ली गल्लीमध्ये भागवत चाललेले आहेत. पण दुर्दैवानं ज्या वेळेस या कथांच्या मध्ये भाव निघून जातो आणि ज्या वेळेस या ब्राह्मणाच्या, या कथा करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये कारिता कणलोभेन कथा सारहा ततो गतः. अर्थ समजला असेल तुम्हाला. ज्या वेळेस या कथा कणलोभानं, पैशाच्या लोभानं केल्या जातात, त्यावेळेस त्या कथेतलं सारच आपोआप निघून जातं. ना सांगणाऱ्याला आनंद आहे, ना ऐकणाऱ्याला आनंद आहे. कलियुगाचं वर्णन केलंय. इथले लोक भगवंताचं नाम सुद्धा विकतील. बाकी तर सगळ्या गोष्टी आपण विकतोच, सगळा विक्रय करतो, पण नामाचा विक्रय करणारे असे हे लोक जन्माला येतील. आणि म्हणून सांगतात की या घोर कलियुगामध्ये एकमात्र शुद्ध असणारं, निष्काम निस्वार्थ असणारं प्रेम आणि भक्तीचा भावच या साधकाला, या भक्ताला तारू शकेल. नारद महर्षी वर्णन करतात, या कलियुगामध्ये दुर्दैवानं बहिरंगानं सगळेजण धर्मकार्य करतात. कमी लोक आहेत का बघा. उलट आता मंदिरांच्या मध्ये जाणारे लोक वाढलेत, कथा ऐकणारे लोक वाढलेत, सांगणारे सुद्धा वाढलेत. काही दिवसांनी इथली संख्या वाढेल आणि तिथली. प्रत्येक जणच समजते तुम्हाला मी काय बोलते. खरोखरच आज अशी अवस्था आहे. तपश्चर्याही सगळे करतात, पण विकारी लोक तपश्चर्या करायला लागले की तपाचं सार निघून जातं. इंद्रियांच्यावर संयमन न असणारे लोक, स्वैर आणि उच्छृंखल असणारे लोक ज्या वेळेस साधना करायला लागतात, ध्यान करायला लागतात, त्यावेळेस ध्यानाचंही सार निघून जातं. पंडित आणि विद्वान लोक दुर्दैवानं स्त्री आणि भोग यांच्यामध्ये आसक्त होतात, त्यामुळं ज्ञानाचंही सार या कलियुगामध्ये निघून जातं. इतकं स्पष्ट या भागवतामध्ये लिहून ठेवलंय. असं सगळं कलियुगाचं वर्णन ऐकल्यानंतर या ठिकाणी भक्तीला आश्चर्य वाटतं. ती सगळं श्रवण करते आणि ती म्हणते की हे महर्षे, हे सगळं घोर कलियुग तुमच्या मुखातून ऐकून मी तर भयभीत झालेली आहे. आता या कलियुगात मी कसं जगावं आणि माझे हे 2 मुलं कसे पुन्हा एकदा पूर्ववत होतील. ज्ञान आणि वैराग्य तेवढं मात्र आपण मला जरूर सांगावं. कारण मी असं ऐकलंय, साधूनाम दर्शनम लोके सर्व सिद्धिकरम परम. या लोकामध्ये, या जगामध्ये साधूंचं दर्शन हे सगळ्या सिद्धी प्रदान करणारं आहे. तुम्हाला जे जे पाहिजे ते तुम्ही साधूंना शरण जा. सर्व वांछा कल्पतरू असणारे हे साधू. म्हणून तरी पसायदान ज्ञानदेवांनी मागितलं, जो जे वांछील तो ते लाभ. सगळं काही मुक्त असताना देणारे. आणि म्हणून या ठिकाणी ती सांगते की मी काय उपाय करावा. नारद महर्षी सांगतात, भक्ती तू एकच कर. जीवनभर भगवंताचं, या कृष्ण पदांचं, चरणांचं चिंतन कर. आणि तुला म्हणून सांगतो, मला माहीत आहे, त्वं तु भक्ती ही प्रिया तस्य सततम प्राणतोधिका. तू भक्ती भगवंताला प्राणांपेक्षाही प्रिय आहे. भगवंताला प्रिय जर काही असेल, तुम्ही बहिरंगानं कोण आहात, काय देताय, किती देताय, भगवान काही पाहत नाहीत. म्हणून तरी भगवान सांगतात, अर्जुना, उद्धवाला सुद्धा शेवटी सांगतील,
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि प्रयतात्मना. तू पान देतो का फूल देतो का फळ देतो का पेढे देतोस का आणखीन काही पैसे देतोस हे मी पाहत नाहीये, तू कोणत्या भावानं मला देतोस. यो मे भक्त्या प्रयच्छति शब्द वापरलाय. आणि म्हणून हे भक्ती तू भगवंताला अतिशय प्रिय आहेस आणि म्हणून तू त्यांचं चिंतन करावंस. कलियुगामध्ये केवळ या भक्तीच्या भावानंच मुक्ती मिळते. न तपोभिर्न वेदैश्च न ज्ञानेनापि कर्मणा हरिर्हि साध्यते भक्त्या प्रमाणम तत्र गोपिकाः. या ठिकाणी प्रमाण सांगतात, कारण हे ऐकल्यानंतर शंका येईल, प्रश्न निर्माण होईल, आत्तापर्यंत केवळ भक्तीनं कुणाला मुक्ती मिळालेली आहे का? कलियुगातला माणूस असं सहज श्रवण करणारा नाही आहे. श्रवण केल्यावर प्रश्न विचारणारा आहे, काळजीपूर्वक ऐकणारा आहे. आणि म्हणून या ठिकाणी शंका येईल की तपश्चर्येनं नाही, यज्ञानं नाही, दानानं नाही, केवळ शाब्दिक ज्ञानानं किंवा कर्मकांडानं सुद्धा केवळ ईश्वर प्राप्त होत नाही. सांगितलंय हरिर्हि साध्यते भक्त्या. केवळ आणि केवळ भक्तीनंच प्राप्त होतो. याला प्रमाण काय? आणि म्हणून नारद महर्षी सांगतात प्रमाणम तत्र गोपिकाः. 10व्या स्कंदामध्ये ज्या गोपींचं वर्णन येतं या गोपी प्रमाण आहेत. आचार्य तर सांगतात गोपी या भक्तीच्या आचार्य आहेत. भक्ती काय असावी, कशी असावी हे शिक्षण देणाऱ्या गोपी आहेत. म्हणून तरी 10व्या स्कंदामध्ये कथा येईल, भगवंतांनी उद्धवाला कुठं पाठवलं माहिती आहे ना? म्हणजे त्याला तसं सांगितलं नाही, पण उद्धवाला अभिमान झालेला होता, मी ज्ञानी आहे, मी योगी आहे. म्हणून भगवान म्हणतात जा उद्धवा एकदा कुठं चक्कर मारून ये, ब्रजामध्ये जरा जाऊन ये, मग तुला समजेल. उद्धवाला वाटलं आपल्याला कशाला पाठवतायत भगवान, या गोपी अशिक्षित आहेत, यांना काही शिकवावं, ज्ञान सांगावं, वेदांत सांगावं, काही ज्ञानाचे शब्द त्यांना श्रवण करायला सांगावेत. असा यांनी उद्धव गेला खरं, त्या ठिकाणी कथा येईल. आणि म्हणून नारद महर्षी सांगतात या गोपींच्या जवळ बाकी काही नव्हतं, होतं फक्त शुद्ध असणारं प्रेम, गोपी भाव. आणि म्हणून सांगतात नृणाम जन्मसहस्रेन भक्तौ प्रीतिर्हि जायते. हजारो जन्म गेल्यानंतर हा भाव सुद्धा एका जन्मामध्ये निर्माण होत नाही. बाकी जगावर आपण प्रेम करतो बघा, माणूस भेटला नाही, माझी प्रिय व्यक्ती भेटली नाही म्हणून रडणारे लोक आहेत. अधिक मासामध्ये माझा, समजलं तुम्हाला, जावई आला नाही म्हणून शोक करणारे लोक आहेत. मला सांगा, पण भगवान भेटला नाही म्हणून ज्यांच्या डोळ्यातून अश्रू यावेत म्हणून असे फक्त संतच जे भगवंतासाठी रडले. ईश्वरानं मला दर्शन द्यावं म्हणून स्वतःचं डोकं सुद्धा सर्वस्व ज्यांनी बलिदान केलं. आणि म्हणून या ठिकाणी नारद महर्षी सांगतात अशी ही भक्ती हजारो लाखो जन्मांच्या नंतर प्राप्त होते, अतिशय दुर्लभ आहे. आणि कलौ भक्तिही भक्त्या कृष्णः पुरस्थितः. या कलियुगामध्ये केवळ आणि केवळ भक्तीचा भाव आहे. तो भाव तुम्ही प्रकट करा, आत तुमच्या समोर साक्षात भगवान श्रीकृष्ण उभे राहतील, असं वचन या ठिकाणी भक्तीला देतात, समजावून देतात. हे सगळं ऐकल्यानंतर भक्तीला जरा बरं वाटतं. मग ती पुढचं विचारते, माझं सगळं ठीक झालं, पण माझी जी 2 मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य यांची या कलियुगामध्ये अशी अवस्था आहे, पण यांचा उद्धार कशानं होईल, पुन्हा यांना तारुण्य कशानं मिळेल.
ती तर चिंता या नारदांनाही लागते. नारद महर्षीसुद्धा विचार करायला लागतात की या दोघांना आता मी पुन्हा कसं उठवेन, पुन्हा त्यांना सामर्थ्य शक्ती कशी मिळू शकेल. आणि त्याच वेळेस आकाशवाणी होते. नारदांना शब्द ऐकायला येतात की हे महर्षे, सत्कर्म केल्यामुळं ही 2 मुलं भक्तीची, ज्ञान आणि वैराग्य, पुन्हा एकदा तरुण होतील. आणि ते सत्कर्म कोणतं हे तुला, कारण लगेच प्रश्न येईलच, सत्कर्म केल्यानं जर ज्ञान आणि वैराग्य तरुण होणार असतील तर मग हे सत्कर्म कोणतं आहे. म्हणून ते सत्कर्म तुला सत्पुरुष सांगतील. पुन्हा नारद महर्षी पुन्हा प्रश्न आहेच की मग आता या जगामध्ये सत्पुरुष कोण. कारण बाहेरून तर सगळे सत्पुरुष दिसतात. जिथं जिथं मी जातो, जिथं मस्तक टेकवतो, काही दिवसानं तिथंच माझा विश्वासघात होतो. खरोखर सत्पुरुष कसे ओळखावेत. आणि म्हणून आपले नारद महर्षी सगळ्या जगात पुन्हा कुणाचा शोध घेतात, सत्पुरुषांचा शोध घेतात. जिथं जिथं त्यांना वाटतं तिथं हाच प्रश्न विचारतात की या ज्ञान वैराग्याला पुन्हा तारुण्य कसं मिळेल. पण नारद महर्षींच्या प्रश्नाला कुणीही नीट उत्तर देत नाही. सत्कर्म कोणतं ते सांगावं. आणि असंच फिरता फिरता नारद महर्षी बद्रीवनामध्ये येतात. आणि आल्यानंतर त्यांना एकदम सनकादी मुनींचं, जे सूर्याप्रमाणे अतिशय तेजस्वी आहेत, ज्ञान वैराग्य संपन्न आहेत, अशा सनकादी मुनींचं दर्शन होतं. नारदांना अत्यानंद होतो. आणि मग नारद महर्षी या सनकादी मुनींना प्रश्न विचारतात, सगळा वृत्तांत सांगतात की हे मुनीश्वरांनो, मला सत्कर्म या जगामध्ये काय आहे, सगळ्यात श्रेष्ठ सत्कर्म कोणतं. आपल्याला थोडीफार सत्कर्म माहीत आहेत, पण जगातलं सगळ्यात श्रेष्ठ सत्कर्म कोणतं हे कृपा करून मला सांगावं. आणि त्यावेळेस सनकादी मुनी सांगतात की बाबा रे, सत्कर्म सूचकः नूनम ज्ञान यज्ञः स्मृतः बुधैः. काय सुंदर शब्द वापरले की हे नारदा, या जगात सगळ्यात श्रेष्ठ सत्कर्म जर काही असेल, वेदांच्या मध्ये 80,000, पुढचे 16,000, अशा 96,000 मंत्रांच्या मधून सत्कर्मांचं वर्णन केलं आहे. काय करावं आणि काय करू नये हे सगळं सांगितलंय. पण त्या सगळ्यांच्या मध्येही सगळ्यात श्रेष्ठ सत्कर्म असेल तर ते म्हणजेच ज्ञान यज्ञः स्मृतः. भगवानही गीतेमध्ये सांगतात, द्रव्य यज्ञास्तपो यज्ञाः ज्ञानयज्ञः परंतप. अर्जुना, जगामध्ये अनेक प्रकारचे यज्ञ आहेत, पण या सगळ्यांच्यामध्ये ज्ञानयज्ञ हा सर्वात श्रेष्ठ आहे. याचं कारण एकच, ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. हे ज्ञान रूपी असणारा अग्नी एकदा अंतःकरणामध्ये प्रज्वलित झाला की सगळं जे अज्ञान आहे ते सगळं भस्मसात होतं. जसं आपण प्रार्थना करतो, गुरु जर काही करत असतील, अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं तेन, की ज्ञान उदयाला आणणं. आणि म्हणून हा ज्ञानयज्ञ अतिशय श्रेष्ठ आहे. या जगात नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. भगवान तर सांगतात, अर्जुना, ज्ञाना इतकं या जगात दुसरं काहीच पवित्र नाही. बाकी सत्कर्म आपण करू, त्याचं थोडंफार पुण्य मिळेल. अधिक मासामध्ये थोडंसं दान केलं तर थोडं पुण्य मिळेल. पण एकदा ते पुण्य मिळालं, त्याचं फळ सुख मिळालं की ते काय होणार आहे, क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति. सगळ्याच कर्मांची फळं ही क्षयकारक आहेत. केवळ ज्ञानयज्ञ हा असा आहे, कदाचित आज अवघड ज्ञान समजलं नाही तरी श्रवणाचे संस्कार झाले. आज मी ऐकतोय, पण हे ज्ञान केव्हा जागृत होतं,
आमच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस प्रसंग येतील त्या प्रसंगामध्ये आपोआप हे सगळे संस्कार जागृत होतात. भगवंताच्या या कथा आणि चिंतन जागृत होतं आणि मनुष्याला त्या प्रसंगांना सामोरं जाण्याचं सामर्थ्य मिळतं. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात, श्रीमद्भागवताला पहा सतुगीता शुकादिवी. सनकादी मुनी सांगतात, बाबा रे, भागवताचं 7 दिवस श्रवण करणं, तो ज्ञानयज्ञ करणं हे सगळ्यात मोठं सत्कर्म आहे. त्याचं फळही अनंत आहे. आणि म्हणून तू आता असं करावंस. गंगेच्या काठी आनंद नावाचा घाट आहे, त्या ठिकाणी जावं आणि त्या ठिकाणी श्रीमद भागवताचं पारायण करावं, सप्ताहाचा विधी करावा. आणि तू ज्यावेळेस प्रारंभ करशील त्यावेळेस तिथं भक्तीसुद्धा येईल. नवे सगळेच ऋषीमुनीसुद्धा येतील. असं सत्कर्म हा उपाय ऐकता क्षणीच नारद महर्षी लगेचच हरिद्वाराजवळ आनंद घाटावर जातात. फार सुंदर असंच भागवताच्या कथेचं आयोजन करतात, सगळ्यांना निमंत्रण देतात आणि त्यावेळेस त्या कथेमध्ये सनकादी मुनींनाच वक्ता म्हणून नियोजित करतात. आणि ते ऐकण्यासाठी सगळे ऋषी मुनी, देवदेवता, हिमालयादी पर्वत, गंगादी असणाऱ्या सगळ्या नद्या, गंधर्व, किन्नर, ऋषी मुनी, सगळी तीर्थ प्रत्यक्ष शरीर विग्रह धारण करून या कथा श्रवणासाठी मोठ्या श्रद्धेनं उपस्थित होता. आणि 7 दिवस हा मोठा सोहळा चाललेला असतो. स्वर्गामधले देव या सगळ्या श्रोत्यांच्यावर पुष्पवर्षाव करतात. जिथं भागवत कथा चालते तिथं केवळ आणि केवळ आनंद असतो. आणि अशी ही कथा चाललेली असतानाच सनकादी मुनी या सगळ्यांना, नारदांना भागवताचं महात्म्य सांगायला लागलं. शुकब्रह्मांनी जे परीक्षिताला सांगितलं, यामध्ये एकूण 12 स्कंद आहेत, 18,000 श्लोक आहेत. आणि पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत केवळ आणि केवळ ईश्वराचं स्वरूप वर्णन आहे. सगुण आणि निर्गुणाचा महिमा आहे, असं हे महात्म्य सांगत असतानाच त्या ठिकाणी सांगतात, त्या कथेमध्ये अचानक एक आश्चर्य घडलं. कथा चाललेली होती, असे सगळे श्रोते तल्लीनतेनं श्रवण करत होते. आणि कथेमध्ये अचानक स्वतःच भक्ती आली. तिच्याबरोबर तिचे ज्ञान आणि वैराग्य 2 मुलांनाही. आई कुठेही गेली तरी आपल्या छोट्या मुलांना बरोबर घेऊन जाते, तसं भक्ती या आपल्या मुलांना बरोबर घेऊन गेली आणि मुखानं ती भगवंताच्या नामाचा उद्घोष करत होती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आणि भक्ती तिथं आल्याबरोबर सनकादी मुनी पाहताच सगळ्या श्रोत्यांना अत्यानंद होतो. भक्ती आल्यानंतर प्रश्न विचारते की हे मुने, आता मी कुठं राहावं? कोणी जर माननीय व्यक्ती आली तर आपण लगेच आसन देतो, तसं या भक्तीनंही विचारलं, मी कुठं बसावं, मी कुठं राहावं? भागवत कथेला आल्यानंतर त्यावेळेस सनकादी मुनी म्हणतात, हे माते, तू या ठिकाणी आलीच आहेस, तर आता माझी अशी इच्छा आहे की आजपासून तू माझ्या या सगळ्या भक्तांच्या हृदयामध्ये राहावंस. आणि त्याच वेळेस सनकादींची आज्ञा होताच त्या भागवत कथेमध्येच ही भक्ती सगळ्या भक्तांच्या हृदयामध्ये निवासाला आली. भक्तीच्या भावाशिवाय भागवताचं श्रवण होऊच शकत नाही. तुम्ही ऐकायला लागता क्षणीच ती भक्ती तुमच्या आत येते आणि पुढची घटना घडते. भक्ती आली रे आली की तिथं आपोआप कोण आलं पाहिजे? भगवानही आलाच पाहिजे. कारण भगवान भक्ताशिवाय क्षणभरही राहू शकत नाहीत. म्हणून तरी भगवान म्हणतात, नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदये नच.
मी ना वैकुंठामध्ये राहत, ना कैलासामध्ये राहत, ना योग्यांच्या हृदयामध्ये राहत. मद्भक्ताः यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. आणि भक्ती आल्याबरोबर भगवानही आपोआप भक्तांच्या या हृदयामध्ये विराजमान झाले. ज्यावेळेस कथेमध्ये भक्ती येते आणि ईश्वर स्वतः येतो, त्यावेळेसच त्या कथेमध्ये मोठा आनंद निर्माण होतो. भक्तीचा रस ओसंडून वाहायला लागतो. उद्धवादी सुद्धा सगळे अनन्य भक्त गुप्त रूपानं कथा ऐकायला येतात. हनुमंतानं तर वचन दिलं, यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजली. जिथं जिथं ही कथा चाललेली असेल त्या ठिकाणी हे सगळे अनन्य भक्त येतात. आणि मग सनकादी मुनी मोठ्या आनंदानं मोठ्या प्रेमानं ही कथा, भागवत कथा, हे महात्म्य सांगायला प्रारंभ करतात. आणि कथा आख्यान सांगत असताना सार सांगतात की बाबांनो, तुम्ही जे श्रवण करताय ते तल्लीनतेनं आणि भावानं ऐका. अध्यात्मात एकच अट सांगितली आहे. तसं बघायला गेलं तर खूप नियम आहेत, पण म्हटलं तर काही नियम नाहीत. आमचे संत सोप्या भाषेत सांगतात, आवडीने भावे हरिनाम घेसी. तू जे काही करशील त्याच्यामध्ये भाव ठेव. सनकादी मुनी ही अट सांगतात आणि कथा सांगायला प्रारंभ करतात. प्राचीन घडून गेलेला इतिहास आहे. भागवताच्या श्रवणानं सगळ्यांचाच कसा उद्धार होतो याचं प्रमाण देण्यासाठी हे आख्यान येतं. तुंगभद्रेच्या काठी उत्तमपत्तन नावाचं एक शहर होतं आणि त्या ठिकाणी आत्मदेव नावाचा एक धर्मपरायण ब्राह्मण राहत होता. कथा सगळ्यांना माहीत असेल. आणि त्याची धुंदुली नावाची पत्नी होती. अनेक वर्ष झाले तरी यांच्या पोटी काही संतान नव्हतं. अचानक एक दिवस एका संन्याशांची आणि या ब्राह्मणाची भेट होते. हा दर्शन घेतो आणि आपलं दुःख सांगतो की हे साधू पुरुषा, माझ्या पोटी अनेक वर्ष संतान नाही आहे, तेव्हा काहीतरी उपाय करावा, मला आशीर्वाद द्यावा. ते साधू हसायला लागतात आणि म्हणतात की अरे, मी तर संन्यासी आहे आणि माझ्याजवळ तू ही काय प्रार्थना करतोयस? हे काही शक्य नाही. माझ्याकडं काही कुठला चमत्कारही नाही आहे. तू भगवंताला काय मागायचं ते मागावंस. पण हा हट्टच धरतो. आत्मदेव नावाचा श्रद्धावान असतो. तो म्हणतो की माझ्यासाठी तुम्ही काय वाटेल ते करा, पण माझी प्रार्थना तुम्ही ऐकावी, मला काहीतरी प्रसाद द्यावा. शेवटी साधू पुरुष काय करणार? जवळचं एक फळ असतं ते घेतात आणि जा म्हणतात, हा प्रसाद आहे. हा ब्राह्मण मोठ्या आनंदानं घरी येतो. धुंदुली नावाच्या आपल्या पत्नीला झालेलं सगळा प्रकार सांगतो आणि मोठ्या विश्वासानं, मोठ्या श्रद्धेनं तिला ते फळ खायला देतो आणि सांगतो की अगं, तू हे फळ खा, नक्की या प्रसादाचा परिणाम होईल आणि आपल्याला पुत्रप्राप्ती होईल. ही धुंदुली ऐकते सगळं. नावाप्रमाणेच ही धुंदुली असते. वर्षानुवर्ष हिला सवय लागलेली असते. आळस अंगामध्ये भरलेला असतो. घरात काही काम नसेल, 4-4 आणि 10-10 बायका असतील तर काय होणार हो? या शरीरामध्ये तमोगुण प्रधान शरीर होणार. तसं हिला कामाची सवयच राहिलेली नसते. आणि आता या वयात हे फळ खाल्लं, ती विचार करते. हा ब्राह्मण बाहेर निघून गेल्यावर त्याला हो म्हणते खरं, पण विचार करते, हे जर मी खाल्लं आणि मला खरंच जर पुत्रप्राप्ती झाली तर 9 महिने एवढ्या यातना, आणि 9 महिन्यानंतर तर प्रश्नच नाही. आयुष्यभर त्याचं पालन पोषण, एवढी उठाठेव मी कशाला करू? पण आता या पतीनं तरी दिलेलं आहे. बरं, बायकांचं डोकं अगदी चालतं, व्यवस्थित चालतं. ती विचार करते आणि ते फळ ती घेते आणि गोठ्यामधल्या गाईला खायला घालते. नंतर काही काळ जातो, ही विसरूनही जाते
आणि हा ब्राह्मण घरी आल्याबरोबर त्याने विचारलेलं असतं, अगं तू ते फळ नक्की खाल्लंस का, याचा पूर्ण विश्वास असतो. ही म्हणते अगदी खाल्लं, काही प्रश्न नाही. आणि जसजसे दिवस व्हायला लागतात ही भयभीत होते, आता याला उत्तर काय द्यायचं, काय सांगायचं. आणि त्याच वेळेस या धुंदुलीची बहीण असते, ती सुद्धा गर्भवती असते. ती हा सगळा प्रकार आपल्या बहिणीला सांगते आणि बहीण सांगते तू काही काळजी करू नकोस, त्याच वेळेस तुझे 9 महिने, त्याच वेळेस मलाही पुत्र होईल. जो पुत्र होईल त्याला घेऊन मी तुझ्या घरी येते, तो तुझाच पुत्र आहे असं समज. आणि ठरल्याप्रमाणे त्यावेळेस ती धुंदुलीची बहीण घरी येते. पुत्रप्राप्ती झाल्यावर त्याचं नाव धुंदुकारी असं ठेवलं जातं. आणि धुंदुकारी याला वाटतं, या ब्राह्मणाला वाटतं हा माझाच मुलगा आहे. यालाही वाटतं की प्रसादाचं फळ मिळालेलं आहे, परिणाम झालेला आहे. पण त्याच वेळेस इकडं गोठ्यातली गाय प्रसूत होते आणि तिला मात्र एक मनुष्याकृती मुलगा होतो. त्याचंच नाव गोकर्ण असं ठेवलं जातं. आणि गोकर्ण आणि धुंदुकारी आता काय झाले, भाऊ भाऊ झाले. गोकर्ण हा त्या फळाचा परिणाम आहे, प्रसादाचा. प्रसाद हा अमोघ असतो, तुम्ही कोणत्या श्रद्धेनं तो घेताय याच्यावर अवलंबून आहे. या ब्राह्मणाची श्रद्धा असते. तो गोकर्ण मुळातच इतका सात्विक सत्वगुणप्रधान जन्माला येतो आणि याउलट हा धुंदुकारी नावाप्रमाणच स्वैराचारी दुष्टाचारी होतो. दोघंही भाऊ इतके विरुद्ध स्वभावाचे, दोघांचंही वर्णन होतं. हा सात्विक सदाचारी आणि हा भयंकर दुर्जन दुष्ट आचारांच्या मध्ये प्रवृत्त होतो. पुढं जाऊन तारुण्यामध्ये दुर्दैवानं वेश्यागमन सुद्धा करतो. याच्या वडिलांना फार वाईट वाटतं, ते तीर्थयात्रेला निघून जातात आणि या वेश्या एक दिवस या धुंदुकारीला मारून टाकतात. भयंकर अवस्थेत याचा मृत्यू झाल्यामुळे अनेक वासना आहेत, कामना आहेत. कधी सत्कर्म केलं नाही, कधी दान नाही, कधी ईश्वर स्मरण नाही. अशा अवस्थेत मृत्यू झाल्यामुळं याला भूतयोनी मिळते. तोपर्यंत हा गोकर्णही तीर्थयात्रेला बाहेर निघून गेलेला असतो. आणि खूप दीर्घ काळानंतर, अनेक वर्षांच्या नंतर हा गोकर्ण पुन्हा आपल्या गावी ज्यावेळेस येतो, आपल्या पडक्या घरामध्ये राहायला म्हणून येतो. रात्रीच्या वेळेस वस्ती करतो. दिवसभर काही होत नाही, पण रात्रीच्या वेळेस ज्या वेळेस गोकर्ण झोपतो त्यावेळेस एकदम भूतयोनी प्राप्त झालेला हा धुंदुकारी या गोकर्णाशी, आपल्या भावाशी बोलायला लागतो की हे गोकर्णा, हे बंदो, तू मला ओळखलंस का, याला काही समजत नाही हा कोण आहे. आणि मग हा धुंदुकारी सांगतो मला ही भूतयोनी मिळालेली आहे, या भूतयोनीमध्ये मी भयंकर यातना अनुभवतोय. तेव्हा हे बंदो, माझ्या हातून अक्षम्य चुका झालेल्या आहेत. त्याला पश्चात्ताप होतो आणि तो सांगतो की मला या योनीमधून काय कर, माझी तू मुक्तता कर. त्यावेळेस गोकर्णाला सगळा इतिहास आठवतो. रात्र कशी तरी काढतो आणि सकाळ झाल्यानंतर हा गोकर्ण त्याच्या गावी, त्याच्या शहरामध्ये, नगरीमध्ये जे जे विद्वान पुरुष असतात त्या सगळ्या विद्वान पुरुषांना उपाय विचारतो की बाबा रे, माझ्या भावाला धुंदुकारीला ही घोर भयंकर योनी मिळालेली आहे, भूतयोनी. याचा उद्धार कसा होईल, उपाय काय आहे. त्यावेळेस विद्वान पुरुषांनी सूर्योपासना सांगितली. भूतप्रेत अंधारात त्यांचं सामर्थ्य असतं. सूर्योपासना ही प्रकाशाची, ज्ञानाची आणि तेजाची उपासना आहे. तू सूर्याची उपासना कर असं सांगितलं. आणि त्यावेळेस हा गोकर्ण आपल्या भावासाठी या सूर्यदेवतेची उपासना करतो. आणि त्याच्या त्या उपासनेनं, आराधनेनं आणि श्रद्धेनं सूर्यदेवता प्रसन्न होते. आणि मग सूर्य या गोकर्णाला उपाय सांगतो की बाबा रे, तुझ्या भावाला या प्रेतयोनीमधून मुक्त व्हायचं असेल
तर एकच कर, श्रीमद भागवतात मुक्तीही सप्ताहम वाचनम कुरु. काही नाही, 7 दिवस तू या भागवत सप्ताहाचं आयोजन कर आणि याचं श्रवण, ही कथा श्रवण कर आणि केवळ त्यामुळंच त्याची या भूतयोनीमधून मुक्तता होईल. हे समजल्याबरोबर गोकर्णानं लगेचच भागवताच्या या वाचनाला, या पाठाला सुरुवात केली. तो स्वतः सांगायला लागला ही सगळी कथा. आणि त्यावेळेस गावातले सगळे लोक ही कथा ऐकायला, जेवढ्यांना जमलं ते सगळे कथा श्रवण करायला येऊन बसायला लागले. आणि त्या सगळ्या श्रोत्यांच्या मध्येच कोण आलं? तो धुंदुकारी, जो प्रेत रूपातला, तो प्रेत सुद्धा एका वेळूच्या काठीमध्ये, ज्या काठीला 7 गाठी होत्या, तिथं येऊन हे प्रेत एका गाठीमध्ये येऊन बसलं. 7 दिवस ही कथा चाललेली होती. आणि ज्यावेळेस पहिल्या दिवशी हे प्रेत त्या गाठीतल्या एका छिद्रात येऊन बसलं, गोकर्णानं मोठ्या प्रेमानं ही सगळी कथा मनोभावे सांगितली. याच्या मागं उद्देश एकच, की या धुंदुकारीची त्यामधून मुक्तता व्हावी. आणि कथा ज्या दिवशी शेवट, पहिला दिवस ज्यावेळेस संपला आणि कथा समाप्त होता क्षणीच त्या कथेमध्ये मोठा आवाज झाला. बघितलं तर ती जी गाठ आहे ती फुटलेली होती आणि ते प्रेत एका गाठीतून सुटून दुसऱ्या गाठीत गेलेलं होतं. या ठिकाणी सांगतात, असा हा धुंदुकारी 7 दिवस त्यानं कथा ऐकली. आणि प्रत्येक दिवशी काय झालं? दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ, तिसऱ्या दिवशी तिसरी गाठ, अशा 7 दिवसात 7ही गाठी फुटल्या आणि या धुंदुकारीची त्या योनीमधून पूर्णतः मुक्तता झाली. या ठिकाणी भागवतकार सांगतात, म्हणूनच धन्या भागवती वार्ता प्रेतपीडा विनाशनी. आमच्या आयुष्यामध्ये मुक्त जर व्हायचं असेल तर या सगळ्या ज्या गाठी आहेत, अनेक प्रकारच्या गाठी, याचा अर्थच या जीवामध्ये अज्ञानाच्या ग्रंथी आहेत. तुम्ही शब्द ऐकला असेल, अज्ञान ग्रंथी. आणि गुरु जर काही करत असेल तर या अज्ञान ग्रंथी काय करतो? ग्रंथी म्हणजे गाठ मराठीमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे, गाठ मारणं सोपं आहे. आपल्याही गाठी बेटी पडतात. गाठी पाडणं सोपं आहे, पण त्या गाठी एकदा गुंता झाला की तो सोडवणं भयंकर अवघड आहे. आयुष्यभर आपण काम काय केलंय? गाठी बांधायचं काम केलंय आणि सोडवायला कुठं? किती अवघड काम. सगळ्या इतक्या बारीक बारीक गाठी मी बांधून ठेवलेल्या आहेत. म्हणून तुम्ही ठाकूरांचं चरित्र वाचलं असेल, एक सुंदर प्रसंग सांगितला जातो. ठाकूर एकदा काशी नगरीमध्ये यात्रेला गेले होते आणि बोटीमध्ये गंगेमध्ये बसल्यानंतर अचानक ठाकूरांना भावसमाधी लागली. सगळ्या भावसमाधी उतरल्यानंतर, खूप प्रसंग सांगत नाही, तुम्ही डिटेल तुम्हाला माहीत आहे. पण ज्यावेळेस समाधी उतरली त्यावेळेस भक्तांनी विचारलं, ठाकूर तुम्ही त्या बोटीमध्ये बसल्यावर त्या घाटाकडं, तिथं मणिकर्णिका घाट आहे, दशाश्वमेध घाट आहे, जिथं अखंड चिता जळत असतात, एकामागं एक. काशीला आजही जा, एकामागं एक हजारो चिता जळत असतात. सारख्या त्या धडाडत्या चिता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. भक्तांनी विचारलं, तुम्ही एकटक त्या स्मशानाकडं काय पाहत होता? त्यावेळेस ठाकूरांनी सांगितलं, मी स्वतः पाहिलं. जसं ते प्रेत त्या चितेवर ठेवलं जातं त्यावेळेस प्रत्यक्ष जगज्जननी जगदंबा त्या जीवाला मांडीवर घेते आणि त्याच्या ग्रंथी ज्या आहेत, या गाठी त्या सोडवते आणि मगच ती त्या जीवाला शिवांच्या मांडीवर देते. आणि मग भगवान शिव त्या जीवाला तारक मंत्र जो आहे, रामनामाचा तो मंत्र देतात. याचा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा येतो.
रामनामाचा तारक मंत्र भगवान शिव देतात आणि मग तो जीव काशीमध्ये मुक्त होतो. म्हणून म्हटलं जातं काशी मरणात मुक्ती. गाठी या सोडवाव्याच लागतात. अज्ञान ग्रंथींचा नाश हा ईश्वराशिवाय आणि गुरूंच्या शिवाय कोणीच करू शकत नाही. ईश्वराच्या कथा ऐकल्याशिवाय या आमच्या गाठींचा भेद कदापि होणं शक्य नाही. आणि तेच या ठिकाणी सांगतात की कथा म्हणजे नुसतं ऐकणं नाही आहे. आता लोक ऑनलाईनही ऐकतात हो भागवत, सगळंच ऑनलाईन आहे असं वाटतं आपल्याला. आता गुरूंसमोर बसायची पण गरज नाही. पण या ठिकाणी सांगतात गुरु ज्यावेळेस सांगतात शब्दांच्या मधून शक्ती देत असतात. या गाठी सोडवण्याचं अवघड कार्य हे करतात. आणि म्हणून शब्द वापरलाय धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी कंपनते सर्व पापाणी सप्ताह श्रवणे स्थिते. 7 दिवस म्हणून आम्ही करमणूक म्हणून ऐकत नाही. भागवतात रडवलंही जात नाही आणि हसवलंही जात नाही. करमणूक म्हणजे सुद्धा श्रवण नाही आहे. कथेमध्ये बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत. खरं सार जर असेल कथेचं तर ही कथा ऐकता 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 हा मनुष्य विचार प्रवृत्त होणं. आणि इथं सांगितलंय ही वार्ता हे भागवत या कथा इतक्या पवित्र आणि इतक्या सामर्थ्यशाली आहेत की त्या कथा ऐकून प्रेताची पीडा सुद्धा जर नाहीशी होत असेल, आपण सगळे निदान समजलं ना तुम्हाला, प्रेत तरी नाही हो, जडवत तरी नाही, भाग्याने आम्ही जिवंत आहोत. कोविडमधून सुद्धा आपण सगळे वाचलोय, याचा अर्थच काहीतरी सत्कर्म आम्ही करू शकतोय. मरायच्या आत इथं सांगतात कंपनते सर्व पापानी. 7 दिवस तुम्ही इथं ऐकायला बसा भगवंताची कथा. तुम्ही जसजशी ती श्रवण करता तशी तुमची सगळी पाप कंपनते. तुम्ही जी काही पापकर्म केली असतील ती पापकर्म सुद्धा भयभीत होतात. म्हणून तरी म्हटलंय हरी उच्चारणी अनंत पापराशी. पापांच्या राशीच्या राशी हे श्रवण करताना आपोआप क्षय पावतात. आणि म्हणून सांगतात या मनुष्यानं तर कथा ऐकलीच पाहिजे. भूत प्रेत पिशाच जर सुद्धा कथा ऐकत असतील, माणूस इतका भयंकर आहे, इतकी कारणं देईल तो, बरोबर ना. आणि सगळी कारणं इथंच, कारण इथं काही माताजी कोणी फोर्स करत नाही. बाबांनो तुम्हाला जमलं तर या, नाहीतर बरोबर ना, नाहीतर येऊ नका. कोण फोर्स करणार इथं. इथं सांगतात की हा माणूस हे शरीर जे अतिशय दुर्लभ आहे, काल सांगितलं दुर्लभम त्रयमे वैत. हे दुर्लभ शरीर मिळाल्यानंतर बरं तेही शरीर किती काळ जगणार हे तुम्हालाही माहीत नाही आणि मलाही माहीत नाही. कोणता दिवस शेवटचा आहे, कोणता श्वास आमचा शेवटचा आहे. म्हणून तरी पुराणांच्या मध्ये सांगून ठेवलंय अरे भज हरेर नाम क्षेमधाम क्षणे क्षणे बहिसरति निश्वासे विश्वासहा कहा प्रवर्तते. की अरे तू क्षणाक्षणाला नाम घे. याचं कारण सांगतात. तुम्ही म्हणाल जरा सकाळची सगळी कामं आटोपली की मी, प्रश्नही विचारता तुम्ही कधी नामस्मरण करू. सकाळी खूप गडबड असते, धावपळ असते. शेवटी आम्ही सांगतो ठीक आहे बाबा, निदान काही न करण्यापेक्षा तुला जमेल तेव्हा कर. तुम्ही सगळं करता आणि सगळे करून थकला की मग जपाला बसता. आणि कसं सांगा हो, कसं ते शरीर तरी कसं साथ देईल. असं हे शरीर सुद्धा नश्वर आहे. शास्त्रकार सांगतात अरे बहिसरति निश्वासे. एकदा हा निश्वास, हे काय चाललंय आतमध्ये, भाता चाललेला आहे. श्वास आणि उच्छ्वास हा खेळ आहे, श्वासांचा खेळ चालला आहे. मी आत श्वास घेतो आणि उच्छ्वास बाहेर सोडतो. शास्त्रकार प्रश्न विचारतात एकदा उच्छ्वास बाहेर सोडला की तो पुन्हा आत येईलच. आहे काही कुणीतरी सांगू शकतंय.
याची शाश्वती नाहीये. आणि म्हणून अरे भज हरेर नाम क्षेमधाम क्षणे क्षणे, क्षणाक्षणाला तू हे नाव घे. म्हणून तरी सांगितलंय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सगळे संत सांगतात, कारण या शरीराची शाश्वती नाहीये. म्हणून फार सुंदर लॉजिक दिलंय, युक्तिवाद दिलंय. आपण कल्पना करतो शरीर माझं अजून फार वर्ष जगणार आहे. तुम्ही योगा करा, आणखीन काही करा, आणखीन डाएट करा. डाएट म्हटलं की समजतं, सगळे प्रकार करा, ॲलोपॅथी करा, होमिओपॅथी करा, अजून कुठली कुठली पॅथी असेल सगळ्या पॅथी करा, पण हे शरीर जे मरणार ते मरणारच. भगवंतांनी स्पष्ट सांगितले अर्जुनाला, अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व मा. अर्जुना हे अनित्य आहे. आणि याला युक्तिवाद दिलाय फार सुंदर. सांगतात, यत् प्रातः संस्कृतम अन्नम सायं तच्च विनश्यति. तुम्हाला संस्कृत समजेल बघा. जे अन्न आम्ही काय केलंय, सकाळी शिजवलेलं आहे, ते काय होतं संध्याकाळी, सायं तच्च विनश्यति. संध्याकाळ झाली, रात्र झाली की ते शिळं होतं, असंच म्हणतो ना आपण. आणि दुसऱ्या दिवसापर्यंत ठेवलं तर ते अन्न खराबही होतं. शास्त्रकार प्रश्न विचारतात, ही जर अवस्था असेल या अन्नाची तर तदीय रससंपुष्टे काये कानाम नित्यता. तुमचं शरीर कशानं वर्धन होत आहे, ते जे अन्न आहे, अहो सकाळी शिजवलं की संध्याकाळी शिळं होतं. अशा अन्नानं हा देह बनलाय. मग अशा अन्नानं बनला असेल तर या देहाबद्दल काय शाश्वती आहे. अन्नच जर अनित्य असेल तर हे शरीर अनित्य आणि नाशवान आहे हे सांगायची आवश्यकताच नाही. अन्न जसं शिळं होतं तसं अन्न खाणारा सुद्धा. म्हणून तरी दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या काय करावं, स्नान करावं. आपल्याला नियम दिलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात, असं हे अनित्य शरीर मिळाल्यानंतर या माणसाचं कर्तव्य असेल तर या जन्मामध्ये येऊन या ज्ञानाचं श्रवण करणं. प्रश्न विचारलाय की अरे जडस्य शुष्कवंशस्य यत्र ग्रंथिविभेदनं चित्रं किमु तदा तत्र चित्तग्रंथिभेद कथाश्रवा. आत्ता सांगितलं, तो दुंदुकारी प्रेतयोनीमध्ये एका जड काठीमध्ये येऊन बसला. ती तरी जड काठी आहे वेळूची. भागवत कथा ऐकून जड काठी जर फुटत असेल, बरोबर ना, तर आपलं अंतःकरण निदान लाकडाची काठी तरी नाहीये, पाषाण तरी नाहीये. त्याच्यामुळं आपल्या चित्तामध्ये काहीतरी बदल होईल यात काही शंकाच नाही. आणि म्हणून तरी श्रुतीसुद्धा सांगते, भिद्यते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. आमच्या या आतल्या ग्रंथींचा छेद, या अज्ञानाचा छेद झालाच पाहिजे. आणि 7 दिवसात हा दुंदुकारी या प्रेत योनीमधून मुक्त होतो. सश्रद्धया या श्रवणादिनिष्ठः रजस्वभावं सदुनोति बुद्धे. दुंदुकारीचं वर्णन करतात, जरी त्याला प्रेतयोनी मिळाली, मागच्या जन्मामध्ये कितीही त्यांनी पाप जरी केली असतील तरी पश्चात्ताप झाला. आणि प्रेतयोनीमध्ये सुद्धा त्यांनी भागवताचं श्रवण केलं तरी सुद्धा या कथेनं त्याचा जर उद्धार होत असेल, निदान दुंदुकारीसारखे आम्ही वाईट तरी नाही, आम्ही दुर्जन तरी नाही. आमच्या सज्जनांना प्रेतयोनी मिळणंही शक्य नाही. कारण ज्याच्या आत या कानांच्या छिद्रांच्या मधून या हरीच्या नामानं प्रवेश केलेला आहे, त्याला पापाची बाधा होऊ शकत नाही. आणि म्हणून इथं सांगतात की सगळे जड पाहतात या दुंदुकारीला 7व्या दिवशी 7ही गाठींच्या मधून हा मुक्त होतो. त्याला दिव्य देह प्राप्त होतो.
होतो आणि त्याला घ्यायला एक दिव्य विमान येतं. भगवंताचे दूत येतात आणि हा धुंदुकारी छानपैकी त्या दिव्य विमानामध्ये दिव्य देहानं बसतो आणि या सगळ्यांच्या समोर भगवंताच्या गोलोकाला निघूनही जातो. बघा हो, कथा चाललेली आहे, गोकर्ण कथा सांगतोय आणि सगळे ऐकताय श्रोते, आणि त्यावेळेस मात्र या गोकर्णाला वाईट वाटतं की याच्या उद्धारासाठी मी कथा केली आणि हे सगळं ऐकून 7 दिवसात हा मात्र, समजलं बरोबर, मुक्तही झाला, याला घ्यायला दिव्य विमान आलं. हे सगळे गावातले सगळे श्रोते सुद्धा आश्चर्य व्यक्त करतात की आपणही जर श्रवण केलं असेल, मग तुमच्या सांगण्याप्रमाणे श्रवणाचं फळ तर सगळ्यांनाच मिळालं पाहिजे. परंतु या ठिकाणी सांगतात, प्रश्न विचारलाय की धुंदुकारीला विमान आलं, आपल्याला मात्र झाली कथा संपली की आपल्या आपल्या पायाने उठून निघून जायला लागतंय. असा भेद का व्हावा? आणि हा प्रश्न हे सगळे श्रोते जे हरीचे दास त्याला न्यायला आले होते, विष्णुदास, हरिदास, त्या हरिदासांना प्रश्न विचारता, तुम्ही असा भेदभाव का केला? कथा तर आम्ही सुद्धा ऐकली आहे, तेवढ्याच प्रेमानं ऐकली आहे, मग असं असून तुम्ही त्यालाच घेऊन चाललायत आणि आम्हाला मात्र इथंच ठेवताय. त्यावेळेस हरिदास फार सुंदर उत्तर देतात आणि या श्रोत्यांना सांगतात की बाबांनो, श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र संस्थितः श्रवणं तु कृतं सर्वैः न तथा मननं कृतं. समजला असेल अर्थ, की श्रवण सगळेच जण करतात, पण सगळ्यांच्या श्रवणामध्ये काय आहेत? भेद आहे. श्रवणस्य विभेदेन, जो जसा श्रवण करेल त्याला तसं तसं फळ प्राप्त होईल. एखादा भागवत कथेला बसेल मोठ्या श्रद्धेनं, त्याला काही अवघड शब्द कळणार नाहीत, पण निदान माझ्या कानावरून हे 4 पवित्र शब्द जावेत असा तो बसेल, याला तसं फळ मिळेल. एखादा बुद्धिमान मनुष्य असेल, तो तर्काच्या साह्यानं सगळी कथा ऐकेल, अनेक शंका निर्माण होतील, त्याला तसं फळ मिळेल. एखादा म्हणेल मलाही आता भागवतावर प्रवचन करायचं आहे, तेव्हा हा वक्ता काय सांगतो, तो वक्ता काय सांगतो, असं मी ऐकेल आणि बघेल, त्यालाही तसंच फळ मिळेल. आणि एखादा खरोखरच ईश्वराच्या भक्तीसाठी ऐकेल, बाकी सगळं तो विसरून जाईल आणि तल्लीनतेनं श्रवण करतानाच त्याला शुद्ध आनंद मिळेल. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात की बाबांनो, हे हरिदास सांगतात, श्रवण तर तुम्ही सगळ्यांनी केलंय, पण या जगात काही व्यर्थ गोष्टी आहेत, त्यातली लक्ष न देता केलेलं श्रवण ही सगळ्यात व्यर्थ गोष्ट आहे. त्याच्यापेक्षा श्रवणाला जाऊच नका. श्रवणामध्ये 2 महत्त्वाचे प्रतिबंध अडथळे सांगितलेत आध्यात्मिक श्रवणामध्ये. पहिला अडथळा असेल तर हा माणूस ऐकायला बसला की काय होतं माहीत नाही, त्याचं मन अतिशय चंचल होतं. इथं कथा चाललेली आहे, तुमचं मन तुम्हाला इथं आणून बसवतं, अगदी बरोबर. आणि बसवलं, मन पाहतं आता तुमचं शरीर स्थिरस्थावर झालेलं आहे, आणि एकदा तुम्ही स्थिरस्थावर झालात की मन कुठं जातं? शरीराला इथं सोडून तुमचं मन आता घरी काय चाललं असेल, रोडवर काय चाललं असेल, असं एक चक्कर मारून येतं. 15-20 मिनटं कथेत काय झालं, गोकर्ण किती पुढं गेला ही समजत नाही. आणि असं हे चंचल भरकटणारं मन हा पहिला प्रतिबंध. आणि दुसरा प्रतिबंध असेल तर ज्यावेळेस आम्ही कथेला बसतो त्यावेळेस शरीर स्वस्थ झालं की मनही स्वस्थ होतं. खूप दमून बसलो असू, समजलं तुम्हाला? अगदी बरोबर. ध्यानामध्येही तेच घडतं, श्रवणामध्येही तेच घडतं. तमोगुण प्रधान ज्यावेळेस शरीर आणि मन होतं त्यावेळेस छान झोप लागते.
हा दुसरा महत्त्वाचा प्रतिबंध आहे. आणि असं लक्ष न देता केलेलं जे श्रवण या ठिकाणी सांगतात ते जगातलं सगळ्यात व्यर्थ गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे सगळे श्रोते विचारतात की मग श्रवण करावं कसं. फार सुंदर सांगतात, श्रवणामध्ये काही 4-5 गोष्टी आवश्यक आहेत. विश्वास हा गुरुवाक्येषु, स्वस्मिन दीनत्व भावना, मनोदोष जयश्चैव, कथायाम निश्चला मतिः. की बाबांनो, ज्यावेळेस तुम्ही श्रवण कराल त्यावेळेस काय काय पाहिजे? गुरुवाक्येषु विश्वास. जे तुम्ही श्रवण करताय त्या वाक्यांच्यावर, माझ्या गुरूंच्या शब्दांच्यावर नितांत विश्वास. दुसरा गुण सांगितलाय स्वस्मिन दीनत्व भावना, नम्रता आणि विनयशीलता आवश्यक आहे. तिसरी गोष्ट सांगितली आहे मनोदोष जयश्चैव. आमच्या मनामध्ये जे अनेक दोष आहेत, द्वेष असेल, मत्सर असेल, कपट असेल, निदान कथेच्या वेळेस तरी ते सगळं काय करा, थोडंसं 2 तास बाजूला ठेवा. निदान कथेमध्ये हे सगळे जे दुर्गुण आहेत ते बाहेर ठेवून या. भांडणं करून जर इथं येऊन बसलात तर मला सांगा कशी आपण कथा ऐकणार. कलह करून, वाद करून, देवाच्या दर्शनाला रांगेत उभे राहणारेही लोक भांडतात, तू पुढं का मी पुढं. हे असं भांडून जर तुम्ही देवासमोर उभे राहिलात तर काय अनुभूती येऊ शकेल. म्हणून इथे सांगतात मनोदोष जयश्चैव, दोषांच्यावर जय मिळवा, थोडंसं मन अंतर्मुख करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कथायाम निश्चला मतिः. या कथेमध्ये बुद्धी अतिशय निश्चल ठेवा, एकाग्रतेनं ऐका. कथेच्या वेळेस कथाच ऐका. पूर्वीच्या काळी आपली सवय होती, पुराणं म्हटली की कशी पुराणं ऐकली जात माहिती आहे तुम्हाला? वाती वळता वळता पुराणं, ना धड वाती वळल्या जात, ना धड तुम्ही पुराण ऐकत. म्हणून सांगतात, म्हणून ज्ञानदेवांनी सुद्धा एकच मागणं मागितलं श्रोत्यांना की आता मी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका सगळ्या गीतेवर सांगेन, त्यावेळेस तुम्ही मला एकच द्यावं. आता अवधान एकले देईजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. प्रतिज्ञा करतात, हे प्रतिज्ञोत्तर माझे. आणि असं जर तुम्ही लक्ष दिलं, म्हणून आम्ही अष्टावधानी नको, आम्हाला काय पाहिजे? अध्यात्मात एक अवधान शब्द वापरलाय, एकाग्रता. किती तल्लीनतेनं ऐकाल. आणि म्हणून ते हरिदास सांगतात की बाबांनो, तुम्ही सगळ्यांनीच ऐकली, तुम्ही सहज आता ठेवलीच आहे अधिक मासात कथा, तर जाऊन ऐकूयात. पण या धुंदुकारीनी कशी ऐकली आहे? 7 दिवस त्यानं जर ऐकली असेल, त्याला घोर पश्चात्ताप झालाय आणि मनामध्ये एकच तळमळ आहे, एकच व्याकुळता आहे. आणि ती म्हणजेच ही कथा ऐकून काय व्हावा, माझा या योनीमधून उद्धार व्हावा, मी मुक्त व्हावं, ही अहोरात्र हे स्मरण आहे. इथे लक्षात. आणि म्हणून त्यानं काय केलं, त्या कथेतला शब्द त्यानं अतिशय एकाग्रतेनं ऐकला. आणि म्हणून हरिदास म्हणतात, बाबांनो, त्याला न्यायला भगवंताच्या, आमच्या मालकाच्या आज्ञेवरून, भगवान विष्णूंच्या आज्ञेवरून आम्ही आलेलो आहोत. आणि तुम्ही जर अशी कथा श्रवण केली तर तुम्हाला सुद्धा न्यायला आम्ही, भगवंतानं आज्ञा दिली तर नक्की येऊ. असं ऐकल्यानंतर पुन्हा हे श्रोते आणि पुन्हा गोकर्ण पुन्हा ठरवतात आणि श्रावण महिन्यामध्ये पुन्हा गोकर्ण या भागवताची कथा करतो. पुन्हा मोठ्या श्रद्धेनं हे सगळे लोक ऐकायला येतात. आणि आता काय, कसं ऐकावं? पहिली कथा तर अशीच गेली आपली, पण आता समजलेलं आहे कशी ऐकावी. आणि म्हणून हे सगळे श्रोते मनोभावे तल्लीनतेनं ऐकायला बसतात. आणि 7 दिवसांच्या नंतर खरोखरच सगळे विष्णुदूत येतात आणि दिव्य विमानांच्या मधून या सगळ्यांना गोकर्णासहित
भगवंताच्या प्रिय गोलोकधामाला घेऊन जातात. सनकादी मुनी सांगतात सगळ्या श्रोत्यांना आणि नारदांना की हे नारद महर्षे, हा या कथेच्या श्रवणाचं फळ आहे, महात्म्य आणि महिमा आहे. असं सांगून या ठिकाणी भागवताचा महिमा सांगतात, विधी सांगतात, ज्ञान आणि वैराग्य हे सगळं सांगत असताना, ऐकत असताना भक्ती तर तिथं आलेलीच आहे, पण हे सगळे शब्द ज्ञान आणि वैराग्याच्याही कानावर जातात. जसजसं, कारण ज्ञान आणि वैराग्य दोन्हीही विचारी आणि विवेकी आहेत, पण ज्या ज्या वेळेस या कलियुगाच्या प्रभावामुळं मनुष्यामधली भोग प्रवृत्ती, मनुष्यामधला अभिमान आणि अहंकार, किंबहुना कामक्रोधादी विकार उफाळून बाहेर येतात, त्यावेळेसच ज्ञान आणि वैराग्याचा प्रभाव कमी होतो. पण पुन्हा एकदा जर या कथांचं श्रवण केलं तर आमच्याही आत आजही या कलियुगामध्ये सुद्धा हे शुद्ध ज्ञान आणि शुद्ध वैराग्य आपोआप उदयाला येतं. एक वेळ अशी येते, भगवंता मला काहीही नको, मला फक्त तुझं दर्शन द्यावंस. क्रमाक्रमानं हे गुरु आणि ईश्वर आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करतात. या ईश्वराच्या वाटेनं घेऊन जाऊन तिथपर्यंत नेतात आणि याची देही याची डोळा ते परमोच्च प्रेम आणि भाव उत्पन्न होतो. सनकादी मुनी हे महात्म्य सांगतात. ज्ञान आणि वैराग्य हे दोन्ही मुलं तरुण होतात. आपली मुलं पुन्हा तरुण झालेली आहेत, शुद्धीवर आलेले आहेत, पुन्हा सामर्थ्य संपन्न झालेले आहेत. हे बघून भक्तीला सुद्धा अत्यानंद होतो. जिथं भक्ती आहे तिथं भगवानही प्रकट होतात. भक्तीच भगवंताला प्रकट करण्याचं सामर्थ्य ठेवते. अंतःकरणात भक्ती असेल तर भगवान समोर साक्षात आमच्या उभे राहतात. असा हा महिमा सांगतात. जिथं जिथं भगवान विचारतात, भगवान प्रत्यक्ष त्या कथेमध्ये प्रकट होतात आणि विचारतात की तुमच्या या सगळ्या हरिकीर्तनावर मी संतुष्ट झालेलो आहे, काहीतरी माझ्याकडून मागून घ्यावं. त्यावेळेस सगळे भक्त सनकादी मुनींच्यासह भगवंताला मागणं मागतात एकच, भगवंता जिथं जिथं इथून पुढं या कलियुगामध्ये भागवत कथा, हे शुद्ध ज्ञान कथा श्रवण चालेल, त्या ठिकाणी आपण कोणत्याही रूपामध्ये अवतीर्ण व्हावं. त्या ठिकाणी आपण आमच्या सगळ्यांच्या समवेत असावं. आणि असं मागणं मागितल्यानंतर भगवान तथास्तु असं म्हणतात, सांगतात, मद्भक्ता हा यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. म्हणून आजही जिथं हे शुद्ध साधन चालतं, शुद्ध श्रवण चालतं, त्या ठिकाणी भक्ती, ज्ञान, वैराग्य तर आहेच, पण त्याचबरोबर प्रत्यक्ष परमात्मासुद्धा या सूक्ष्म रूपामध्ये येतो. याप्रमाणे या भागवतामध्ये शुकदेवांनी भक्ती, ज्ञान आणि वैराग्याला समाविष्ट केलेलं आहे. आपण कालपासून पाहतोय. म्हणून भागवत ही केवळ कथा नाही, केवळ सांगितलेल्या गोष्टी किंवा केवळ प्राचीन घडलेला इतिहास नाही. याच्यामध्ये ज्ञान आहे, वैराग्य आहे, ज्ञानाची परमोच्च अनुभूती आहे. असं सांगून सनकादी मुनी सांगतात, या भागवताचं ग्रहण करायचं असेल तर सांगतात, भक्त्या भागवतम ग्राह्यम न अभ्यासेन न विद्यया. भागवताची कथा श्रवण करायची असेल, तुम्ही किती अभ्यासू आहात, किती बुद्धिमान आहात, किंवा किती तुमच्याजवळ विद्वत्ता आहे, किती शब्दज्ञान आहे, याच्यावर भागवत कथा अवलंबून नाही. कथेमध्ये उपमा असतील, अलंकार असतील, बाकी सगळ्या गोष्टी या गौण आहेत. म्हणून तुम्ही आमचे सगळे संत पहा, साधं त्यांचं बोलणंसुद्धा हा सत्संग आणि अमोघ शब्द होते. कधी केलाय औनबर यांनी? सगळ्या संतांचे शब्द पहा, किती सहज उपदेश दिलेला आहे. कारण एकच, त्या शब्दांच्या मागं स्वतः अनुभवलेली अनुभूती आहे.
आणि म्हणून या ठिकाणी सांगतात भक्ती हेच मुख्य अंग आहे. या ठिकाणी शुकब्रह्म प्रश्न विचारतात, तुम्ही जर मनोभावे कथा शुद्ध श्रवण केलीत तर कथम बिना रोमहर्षम द्रवता चेतसा बिना. तुमच्या अंतःकरणामध्ये ते अंतःकरण द्रवीभूत झालंच पाहिजे, कथेचा परिणाम मनावर झालाच पाहिजे. आणि तो जर होत नसेल, कथा भगवंताच्या ऐकून, तर शास्त्रकार सरळ सांगतात एखाद्याच्या मनावर परिणामच होत नसेल तर सवयी मुक्त अथवा पशु. समजलं तुम्हाला? एकतर तो जीवनमुक्त म्हणजे अतिशय जीवनमुक्त महामुक्त पुरुष असला पाहिजे, बालोन्मत्त पिशाच्यवत जो राहतो, ज्याचं देहभान हरपलेलं आहे, असा मुक्त पुरुष जरी असेल, किंवा दुसरं सांगतात कथेचा परिणामच होत नसेल तो माणूस नाहीच, सवयी पशु. तो पशुतुल्य मनुष्य आहे. कारण या कथेचा, या शब्दांचा, व्यासांचे हे अमोघ शब्द आहेत, भगवंताचे अमोघ शब्द आहेत. आणि म्हणून सांगतात की या सगळ्या कथा श्रवण करत असताना शब्द जंजाळाला महत्त्व नाही. आचार्य सांगतात शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमण कारणम. हे शब्दांचं सगळं जे जंजाळ आहे, हा शब्द, तो श्लोक, तो युक्तिवाद, हे सगळं जर तुम्ही करत राहिला आणि त्याच्यामध्ये जर अडकलात तर या चित्तामध्ये काय निर्माण होतो? सगळा गोंधळ आणि भ्रम निर्माण होतो. आणि म्हणून सांगतात आता हा प्रयत्नात ज्ञातव्यम तत्वज्ञैहि तत्वम आत्मनः. सर्वसामान्य माणसानं जर काही करायचं असेल तर या सगळ्या जंजाळात, ग्रंथ तर अनेक आहेत, शास्त्र हे बहुवेदितव्यम अनंत शास्त्रम. या जगामध्ये शास्त्र शिकायचं म्हणलं उपनिषद खूप आहेत, वेदांमध्ये 1,00,000 श्रुती आहेत. एक अध्ययन करायला लागलो तर वेळ आपल्याला पुरणार आहे सांगा? आणि त्यात आपली बुद्धी काय? स्वल्पस्य कालः. आणि आपली बुद्धीसुद्धा मर्यादित संकुचित बुद्धी आहे. आणि म्हणून हा ग्रंथ आपण म्हणतो सुद्धा, आमची गीता संपली, एक उपनिषद संपलं म्हणजे संपवलं असंच म्हटलं पाहिजे. 10 उपनिषदं संपली असं आपण सगळं म्हणतोय खरं, पण हे सगळं शब्दज्ञान संपलं. आतमध्ये जर द्रवीभूतता भाव जर नसेल तर हे वृक्ष ज्ञान, कोरडं ज्ञान माणसाला शांती देऊ शकत नाही. म्हणून ठाकूरांच्या चरित्रातली एक गोष्ट आहे, प्रसंग आहे. ठाकूरांनी असं बोलता बोलताच ज्ञान दिलं आहे. स्वामी विवेकानंद प्रखर बुद्धिमान, आणि ते अनेक ग्रंथांचं अध्ययन करायचे, वाचन चिंतन, प्रखर बुद्धिमत्ता होती. बाकीचे शिष्य होते ते बघायचे की हा इतका सारखा वाचतोय अवघड अवघड एवढे ग्रंथ घेऊन. शिष्य म्हणजे शिष्यच असतात. बाकीचे शिष्य ठाकूरांच्याकडे येतात आणि तक्रार करतात की हा नरेन सारखं काहीतरी जाड वाचत असतो, ठाकूर लक्ष देत नाहीत. पण एकदा मात्र उत्तर देतात की बाबा रे, तुम्ही सगळ्यांनी वाचण्याची गरज नाही आहे, त्याला गरज आहे. कारण त्याला सिद्धांत मांडायचे, त्याला चर्चा केली पाहिजे, जे चुकीचं आहे त्याचं खंडन केलं पाहिजे, त्याला ते गरजेचं आहे. पण बाकी सगळ्यांनी जो भाव आहे तो जपण्याचा प्रयत्न करावा. सगळ्यांनीच मत पडो रे मन शास्त्र जंगले. हे शब्दरूपी असं जंगल आहे. आपण जर अपरिपक्व मनानं हे सगळंच शब्दांचं जंजाळात गोळा केलं तर नंतर काही समजत नाही. आहे तो ईश्वरही आमच्यापासून दूर निघून जातो. आणि म्हणून या ठिकाणी शुकब्रह्म सांगतात बाबा रे, तू सार ग्रहण कर. या कथेमधला भाव आणि शुद्ध असणारी भक्ती आणि प्रेम याचा कधीही नाश होऊ देऊ नकोस. आणि म्हणून सांगतात शब्द महत्त्वाचे नाहीत, तर त्या शब्दांच्या मागं
अनुभूती महत्त्वाची आहे. म्हणून तरी संतांनी लिहून ठेवलंय, संतत्व नाही विद्वत्तेत. तुम्ही गजानन महाराजांची पोथी वाचत असाल तर पहा, संतत्व नाही विद्वत्तेत, संतत्व नाही कवित्वात, संतत्व नाही मठात, तेथे स्वानुभव पाहिजे. की स्वानुभव हा अतिशय महत्त्वाचा आहे. अंतःकरणामध्ये हा साक्षात अनुभव येणं, आणि तो यायचा असेल तर अंतःकरणामध्ये हा भाव आवश्यक आहे. भावेन लभते सर्वम. भावानं सगळं प्राप्त होतं. भावेन देवदर्शनम. देवाचं दर्शनही भावाशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून या भावाचं महत्त्व सांगून शुकब्रह्म सांगतात की अहो प्रविष्टः कर्णरंध्रेन स्वानम भावसरोरुहम. हे भागवत असं आहे, तुमच्या कानरूपी छिद्रामध्ये काय करतं? प्रवेश करतं ही कथा. आणि एकदा प्रवेश केला की धुनोती अमलम कृष्ण. दृष्टांत दिलाय. आता उन्हाळा कडक, त्याच्यानंतर ज्या वेळेस पावसाळा प्रारंभ होईल, तुम्ही बघा उन्हाळ्यामध्ये वादळ सुटलं की सगळीकडं काय होते? धुळीचं साम्राज्य पसरतं. आणि ज्या वेळेस पहिला पाऊस येतो आणि असा पाऊस पर्जन्य वर्षाव वृष्टी झाली की सगळी धूळ खाली शांत बसते. शरद ऋतूमध्ये तर सगळ्या स्वच्छ नद्या, सगळं निसर्ग, झाडं सगळी स्वच्छ होतात, धुवून निघतात. तसं शुकब्रह्म सांगतात, या कथेनं कानामधून आत प्रवेश केला की आमचं सगळं शरीर आणि अंतःकरण याचं काय होतं? शुद्धीकरण होतं. तो भाव, ते मन, अंतःकरण इतकं शुद्ध होतं. आणि असं हे शुद्ध असणारं मनच मग भगवंताची नाम उपासना असेल, रूप उपासना असेल, गुण उपासना असेल, या साधनांच्या मध्ये ते मन तल्लीन होऊ शकेल. आणि म्हणून आदेश दिलाय, स्वर्गे सत्तेच कैलासे वैकुंठे नास्त्ययं रसः अत पिबंतु सद्भाग्याः मामा मुंचकर्हिचित. शुकब्रह्म या ठिकाणी आपल्या सगळ्यांना प्रार्थना करतात आणि सांगतात की बाबांनो, हा भागवत रस स्वर्गे सत्तेच, ना स्वर्गामध्ये आहे, ब्रह्मदेवाच्या सत्यलोकामध्ये नाही, कैलासामध्ये नाही, तर हा रस वैकुंठामध्ये सुद्धा नाही. आपल्या सगळ्यांच्या भाग्यानं आपल्याला जर मिळाला असेल, आता हा पिबंतु सद्भाग्याः. हे भाग्यवान लोकांनो, हा भागवत अमृतरूपी रस प्राशन करावा. मामा मुंचत कर्हिचित, याचा कधीही त्याग करू नये, असं या ठिकाणी सांगतात. याप्रमाणे सनकादी मुनींनी नारद महर्षींना या भागवताचं महात्म्य पद्मपुराणाच्या या 5 अध्यायांच्या मधून सांगितलं. भागवताचं आयोजन कसं करावं तेही सांगितलं. सगळ्या भक्तांना निमंत्रण द्यावीत, कशी निमंत्रण द्यावीत ते सुद्धा सांगितलंय. देशे देशे विरक्ताये वैष्णवाः कीर्तनोत्सुकाः. स्थानास्थानामध्ये जे भगवंताचे भक्त असतील, ज्यांना या नामाची ओढ आवड आहे, त्यांना काय करावं? तेष्वेव पत्रम प्रेष्यच. आता पत्राचा काळ. पूर्वी आपण निमंत्रण म्हणजे पत्र पाठवत असू. किती आपण वाट पाहायचं बघा, कुणाचं तरी पत्र येईल आणि तो पोस्टमन आला की किती आतुरतेनं आपली उत्सुकता असायची आणि मोठ्या प्रेमानं ते पत्र आपण घ्यायचो, वाचायचो. आपलं एकमेकांच्या मधलं प्रेम, भावभावना आपण त्या शब्दांच्या मधून द्यायचं. आता पत्र हा म्हणजे प्रकारच गेला. आता काय? पण जी मजा, जो आनंद पत्रामध्ये आहे, खरंच सांगा आहे का तुमच्या व्हॉट्सअपमध्ये? आणि नाही म्हटलं तरी तुम्ही तेच करणार. भागवतामध्ये आणखीन एक सुंदर पत्र येईल, ते म्हणजे रुक्मिणीनं लिहिलेलं भगवंताला पत्र. या ठिकाणी सांगतात सगळ्या भक्तांना पत्रम प्रेष्य, पत्र पाठवावं आणि त्यांना प्रेमानं बोलावं. तल्लेखनम इति, काय लिहावं पत्रात हेही सांगितलंय
की बाबांनो, तुम्हाला वेळ मिळाला तर 7ही दिवस या, नाही मिळाला तर निदान 1 दिवस या, निदान 1 तास या, असं मोठ्या प्रेमानं बोलवावं. तो भाग सुशोभित करावा, शुचिरभूत करावा, भगवंताची प्रतिमा स्थापन करावी, केळीची खुंट लावावेत आणि अशा सगळ्या पवित्र वास्तूमध्ये, वातावरणामध्ये या कथेचं आयोजन करावं. आणि सगळे बसल्यानंतर मनोभावे प्रार्थना करावी. संसार सागरे मग्नम माम दीनम माम करुणानिधे, की हे भगवंता, मी ऐकतोय एकच प्रयोजन आहे आणि ते म्हणजेच या संसार सागरामधून मला मुक्त कर. कर्म मोह गृहीतांगम माम उद्धर भवार्णवा. या भवार्णवामधून, या संसार सागरामधून मला कृपा करून बाहेर काढ, कारण तुझ्याशिवाय माझा त्राता या जगात कोणीही नाही. जे माझ्या अवतीभोवती आहेत ते संसारातून बाहेर काढणारे नाही आहेत, ते सगळे संसारामध्ये टाकणारे, खड्ड्यामध्ये टाकणारे आहेत. मी खड्ड्यात पडलोय आणि तुम्ही सुद्धा पडा असे म्हणणारे सगळे लोक आहेत. आणि म्हणून भगवंता, माझी एकच प्रार्थना आहे, हे सगळं तुझं ऐकून या संसारामधून तू मला बाहेर काढावंस. मोठ्या मनापासून मी हे भागवत तुझ्या कथा ऐकतोय. शुकब्रह्म सांगतात, निगमकल्पतरो गलितम फलम. वेद निगमकल्पतरो, वेदरूपी हा जणू काही कल्पवृक्ष आहे आणि या कल्पवृक्षाला लागलेलं फळ म्हणजे श्रीमद भागवत आहे. आणि म्हणून हे फळ जर मिळालं असेल तर ते कल्पवृक्षाच्या फळा इतकं मौल्यवान आहे आणि त्याचा मोठ्या आनंदानं आस्वाद घ्यावा. म्हणून भागवत कथा ही मारून मुटकून कुणी फोर्स करून ऐकता येत नाही. कुणी आपल्याला छान आंबा दिला तर जसा हातात आनंद होतो, तसं हे भागवत रूपी फळ दिलेलं आहे, याचा आस्वाद घ्यावा अशी प्रार्थना करून याच ठिकाणी पद्मपुराणामध्ये आलेलं श्रीमद भागवत या महापुराणाचं महात्म्य समाप्त होतं. आणि यानंतर प्रत्यक्ष श्रीमद भागवताला, या महापुराणाला प्रारंभ होतो. या प्रारंभाच्या प्रथम स्कंदाला प्रारंभ होत असतानाच पुराणकार मंगलाचरण करतात. जन्माद्यस्य यतः अन्वयादि यतः, ज्याच्यापासून या विश्वाचा जन्म म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय होतो. काल आपण सुरुवात केली. जो या विश्वाचं कारण आहे, जगत कारणम ब्रह्म, अशा या परब्रह्माचं स्मरण करून मंगलाचरण केलं आणि सांगायला प्रारंभ करतात. नैमिषारण्यामध्ये पृथ्वीवरचं अतिशय श्रेष्ठ असणारं हे स्थान आहे. शौनकादी मुनींनी म्हणे एकदा विचारलं ब्रह्मदेवांना, या कलियुगात आम्ही कुठं राहावं? आम्ही तर हे सगळा प्रकार बघून घाबरलेलो आहोत. त्यावेळेस अन्य पुराणांच्यामध्ये वर्णन येतं, ब्रह्मदेवांनी एक मनोमय नावाचं चक्र या ऋषींना दिलं आणि सांगितलं की तुम्ही या चक्राच्या मागं मागं जावं. जिथं हे चक्र थांबेल, त्या चक्राची गती कुंठित होईल, त्या स्थानामध्ये तुम्ही राहावं. शौनकादी मुनी म्हणतात, का बरं? ब्रह्मदेव सांगतात, हे चक्र जिथं थांबेल तिथं कळी काळाचा प्रभाव राहणार नाही, कलियुग बाधणार नाही. आणि मग हे सगळे शौनकादी ऋषी निघतात. ते चक्र पुढं आणि हे मागं, आणि फिरता फिरता पृथ्वी तलावर हे चक्र जिथं थांबतं ते स्थान म्हणजे नैमिषारण्य आहे. अतिशय पवित्र असणारं स्थान. शौनकादी ऋषी ठरवतात, आता कलियुगाच्या शेवटपर्यंत कुठं राहायचं? याच स्थानामध्ये, नैमिषारण्यामध्ये सत्ययुगाला प्रारंभ होईपर्यंत तिथंच ते राहतात. बरं, तिथं राहतात म्हणजे नुसते राहून झोपत नाहीत. सांगितलंय सगळ्या पुराणांचं श्रवण या मुनींनी सुतांकडून त्या स्थानामध्ये केलंय. अतिशय पवित्र असणारं हे स्थान. एकदा असेच हे सगळे शौनकादी ऋषी
त्यांनी ठरवलं ईश्वर प्राप्तीच्या इच्छेनं 1000 वर्षापर्यंत चालणारा यज्ञाचं आयोजन केलं. आपणही यज्ञ करतो, आपला यज्ञ 2 तासात संपवतो सुद्धा आपण. प्राचीन काळी शेकडो हजारो वर्ष हे यज्ञ चालत, 1000 वर्ष यज्ञ चाललेला असताना एकदा असंच सकाळच्या वेळेस यज्ञ यागादी सगळे विधी आटोपल्यानंतर शौनकादी ऋषी सुतांना समोर बसवतात, आसन देतात आणि सहज संध्याकाळच्या वेळेस, दुपारच्या वेळेस त्यांना काही प्रश्न विचारतात. आपल्या शास्त्रात असं लिहिलंय, दिवसभर तुमचे पोटाचे उदीम व्यवसाय सगळे करावेत उदरभरणासाठी, पण संध्याकाळच्या वेळेस सगळं आटोपलो की हरिकथा श्रवण करणं हे या मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे. शौनकादी ऋषी एक दिवस बसतात आणि सहजच प्रश्न विचारतात की हे सुतांनो, या घोर कलियुगामध्ये आम्हाला तर काही बाधत नाहीये, पण आम्ही बाहेर हे कलियुग पाहतोय, या कलियुगातली माणसं बहुतांशी आळशी आहे. मी नाही सांगत हा, क्षमा करा, त्यांनी लिहून ठेवलंय तेवढं सांगते. अतिशय मंदबुद्धी आहेत, अतिशय कामचुकार आहेत आणि अशी ही माणसं अभागी आणि अल्पायुषी आहेत. आणि ह्याचं स्पष्टीकरण देताना ते सांगतात, यांची नको तिथं म्हणजे व्यवहारात बुद्धिमान आहेत, पण भगवंताचं नाम घ्यायला मात्र यांची बुद्धीच होत नाही. लहानपणी आपल्याला आपले आईवडील, आपले आजी आजोबा एकच सांगायचे, देवापुढं उभं राहिलो की काय सांगायचे, देवाला काय माग, चांगली बुद्धी माग. किती अर्थ आहे या वाक्याला. धियो यो नः प्रचोदयात. सगळे आमचे मंत्र पहा, आमच्या बुद्धीला प्रेरणा द्यावी, कारण जीवनामध्ये बुद्धी ही सारथ्याप्रमाण आहे. आणि इथं तेच शौनकादी ऋषी वर्णन करतात, कलियुगातल्या माणसाची बुद्धीच भ्रष्ट झालेली आहे. हा फक्त दृश्यालाच पाहतोय म्हणून मंदबुद्धी आहे, आळशी आहे, व्यवहारातली लाख कामं करेल, पण त्याला रामनामाचा जप घे म्हटलं की याच्या अंगामध्ये आळस भरतो म्हणून आळशी आहेत, अल्पायुषी आहेत. भोगांच्या रूपानं याच्या शरीरात अनेक रोग पसरलेले आहेत. सगळे रोग, हार्टचे रोग आहेत, सगळे रोग आत आहेत, कारण यानं सगळं जे भोगलंय तेच याच्या आत रोग रूपानं आलेलं आहे. आणि म्हणून यांच्या परमकल्याण व्हायचं असेल तर साधन काय आहे. या कलियुगामध्ये धर्मानं कुणाच्या आधारानं राहावं, भक्ती ज्ञान वैराग्य यांनी कसं राहावं आणि भगवंताचे अवतारांचं वर्णन आपण करावं. श्रीहरींचे जे मंगलमय अनेक अवतार झाले तेही सांगावेत आणि या कलियुगाचंही वर्णन करावं. भगवान ज्यावेळेस द्वापार युगाच्या अंती निजधामाला निघून गेले, भगवान गेल्यानंतर या पृथ्वीवर धर्माची व्यवस्था कशी आणि कुणी केली, असे अनेक प्रश्न शौनकादी ऋषी विचारतात. आणि हे सगळे प्रश्न ऐकून सूत यांना उत्तर द्यायला प्रारंभ करतात. आणि ही उत्तरं देत असताना हे सुंदर रहस्य, गुह्य ज्ञान, सृष्टीविषयीचे प्रश्न आहेत, धर्माविषयीचे प्रश्न आहेत, ईश्वराबद्दलचे प्रश्न आहेत, भगवंताचं सगुण आणि निर्गुण रूपाचे प्रश्न आहेत, अवतारांच्या विषयी प्रश्न आहेत, त्या त्या अवताराचं रहस्य काय असे प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांना सूतमुनी सुंदर उत्तर देतात. ते देत असताना शुकब्रह्म आणि परीक्षित राजा यांचा संवाद सांगतात. हा संवाद काय आहे, भागवताचा जन्म कसा झाला आणि ही सगळी काय आख्यानं आहेत, हा सगळा कथाभाग आपण उद्या पाहू. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.